झाला का रे शेअर? हॅलो. ओके फाईन. सो आज आपण काय करणार आहोत? आपण स्टार्ट करणार आहोत स्प्रिंग बूट डेव्हलपमेंट. ओके, स्प्रिंग बूट. आता स्प्रिंग बूट म्हणजे काय? सिम्पली आपण मागे बघितलं की स्प्रिंग काय असतं. ओके, तर आपण म्हटलं की स्प्रिंग एक फ्रेमवर्क आहे. फ्रेमवर्क म्हणजे काय? ज्यामध्ये आपल्याला काही रूल्स मिळतात. ओके, काही क्लासेस मिळतात, त्या क्लासेस इंटरफेस मिळतात, त्यातनं आपल्याला काही मेथड्स मिळतात. ओके, आणि प्रोटोकॉल्स असतात त्याच्या अकॉर्डिंग आपण काय करत असतो? डेव्हलपमेंट करत असतो. सो ते काय करतं? आपल्याला इझी टू ओके डेव्हलप द प्रोजेक्ट. ओके, इझी टू मेंटेन द प्रोजेक्ट अँड इझी टू टेस्ट द प्रोजेक्ट. ओके, या सगळ्यात इम्पॉर्टंट ज्या गोष्टी असतात, ओके, या गोष्टी प्रोव्हाइड करतात. ओके, यामुळे काय होतं? तर प्रोडक्शन कॉस्ट असेल, प्रोडक्ट मॅनेज करणं असेल, तुमचा जो काही प्रोजेक्ट असेल ते इझी जातं. ओके, सो त्यामुळं आजकाल जे अप्रोच आहे कुठला फ्रेमवर्क यूज करण्याचा, तो यूज केला तो. सो जावामध्ये सगळ्यात फेमस जो फ्रेमवर्क आहे ते स्प्रिंग फ्रेमवर्क, आणि स्प्रिंग नंतर जे आता फ्रेमवर्क आलं ते दॅट इज वॉट स्प्रिंग बूट फ्रेमवर्क. सो यू कॅन रीड all the okay related things okay of spring boot on this website also, and official website also. Okay, spring.io.com, spring io नावाची एक वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे. त्यावरती पण जाशील तर तुला सगळ्या गोष्टी मिळतील. आता जर पर्टिक्युलरली बघितलं तर स्प्रिंग इज वॉट, स्प्रिंगला आपण म्हटलं होतं की फ्रेमवर्क ऑफ फ्रेमवर्क मीन्स वॉट. सिम्पली स्प्रिंग इज नॉट ए सिम्पल ओनली वन ओके फ्रेमवर्क. So it contains many modules. So it's an okay combination of module. So that's why Spring is called as a framework of framework. So Spring also supports, Spring supports ORM tool. Okay, then web development support करतं, AOP support करतं, dependency injection support करतं. त्यानंतर okay it also uh, allowed to integrate with struts वगैरे सोबत आपण इंटिग्रेट करू शकतो. त्याचप्रमाणे काही स्प्रिंग काय? स्प्रिंग फ्रेमवर्क आहे. तर स्प्रिंग फ्रेमवर्क वरती, स्प्रिंग कोरच्या पार्ट वरती एक फ्रेमवर्क बनवलं गेलं त्यांनी नंतर, दॅट इज स्प्रिंग बूट. आता स्प्रिंग असताना स्प्रिंग बूट काढण्यामागचं रिझन असंच आहे, जसं मी तुम्हाला ओके नेहमी सांगितलेलं आहे की कुठलंही फ्रेमवर्क जर आपल्याला काढायचं असेल, ओके, एखादी नवीन गोष्ट इन्व्हेंट होते का? कारण मागच्या फ्रेमवर्क मध्ये किंवा मागच्या पर्टिक्युलर कुठली, जसं की मोबाईल कन्सिडर केला तर याच्या आधी कसे मोबाईल होते? स्मार्टफोन येण्याच्या आधी आपल्याकडे ओके ब्लॅक अँड व्हाईट सिम्पली ओके फोन होते. सो ते फोन थोडेसे ओके कसे होते? त्यावेळेस आपलं काम व्हायचं, फोन वगैरे लागायचे, मेसेज वगैरे जायचे, पण आपल्याला काय मोर नीड निघाली, आपल्याला मोर ओके त्यात आपल्याला फंक्शन्स टाकायचे आले. सो आपण काय केलं? स्मार्टफोन काढला माणसांनी. ठीक आहे, तर एक्झॅक्टली सेम स्प्रिंग इज ऑल्सो व्हेरी गुड फ्रेमवर्क. ओके, देन स्प्रिंग बूट काढण्यामागचं रिझन काय? स्प्रिंग मध्ये जे काही डिफिकल्टीज होत्या, त्या डिफिकल्टीज ज्या आहेत त्या इकडे रिमूव्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, जसं स्प्रिंग मध्ये जर डेव्हलपमेंट केलं तर स्प्रिंग मध्ये तुम्हाला काही ना काही मॅनेज करावं लागतं. एक तर तुम्हाला कॉन्फिगरेशन मॅनेज करण्यासाठी XML फाईल लिहायला लागते, किंवा तुम्हाला जावा फाईल लिहून मॅनेज करायला लागतं. ओके, तेच हटवण्याचा प्रयत्न इकडे केलाय. जे कॉम्प्लेक्सिटी तिकडे तुम्हाला स्प्रिंग मध्ये मिळायची ती इकडं इथे स्प्रिंग बूट मध्ये काय केली? रिमूव्ह केली गेली. सो स्प्रिंग बूट काय? तर स्प्रिंग वरतीच वर्क होणार एक मॉड्यूल आहे. यू कॅन से इट्स अन ओके मॉड्यूल वर्क्स ऑन स्प्रिंग फ्रेमवर्क. स्प्रिंग फ्रेमवर्क वरती रन होणार एक मॉड्यूल आहे. एक्स्ट्राची काही अशी वेगळी गोष्ट नाहीये. जशा वेळी आपण स्प्रिंग मध्ये काम करायचो, तशाच वेळी आपल्याला स्प्रिंग बूट मध्ये काम करायचंय. उलटे त्यात खूप सारे बेनिफिट्स आपल्याला इथे मिळणार आहेत. ओके, सो सिम्पली मी थोडंसं तुम्हाला इथे डॉक्युमेंटेशन मध्ये दाखवतो की स्प्रिंग म्हणजे काय. ओके, सो सिम्पली व्हॉट इज स्प्रिंग जर आपण बघितलं तर बघा, इथे थोडेसे थेरॉटिकल दिलेले आहेत, बेटर वेनी प्रोव्हाइड केलेले मटेरियल. ओके, स्प्रिंग बूट इज अ प्रोजेक्ट दॅट बिल्ड ऑन टॉप ऑफ द स्प्रिंग फ्रेमवर्क. मीन्स वॉट? हा एक वेगळा प्रोजेक्ट आहे जो कशावरती बनवला आहे? तर स्प्रिंग फ्रेमवर्क वरती बनवलेला आहे. सो इट विल वर्क ऑन स्प्रिंग फ्रेमवर्क. स्प्रिंग फ्रेमवर्कच्याच सगळ्या गोष्टी हा काय करतो? इंटरनली युज करतो. मीन्स वॉट? इनडायरेक्टली आपण काय करते? स्प्रिंग बूट इंटरनली युज करते. क्लिअर आहे एवढं? ओके, देन इट प्रोव्हाइड, आता हे कशासाठी यूज करायचं? इट प्रोव्हाइड अन इझियर अँड फास्टर वे टू सेटअप, कॉन्फिगर अँड रन बोथ सिम्पल अँड ओके वेब बेस्ड ऍप्लिकेशन. मीन्स वॉट? जसं की स्प्रिंग मध्ये आपण कोर जावाचे ऍप्लिकेशन बनवू शकतो, ऍडव्हान्स जावाचे ऍप्लिकेशन बनवू शकतो, तसंच आपण स्प्रिंग बूट मध्ये पण बनवू शकतो. ओके 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 तर इथे सिम्पल अँड वेब बेस्ड ऍप्लिकेशन आपण डेव्हलप करू शकतो. कशा वेळी? सेटअप जे आहे त्याचं खूप फास्ट आहे, इझी टू सेटअप द अप्लिकेशन, कॉन्फिगरेशन इझी आहे त्याचं. सो डेव्हलपमेंट जे आहे त्याला रॅपिड डेव्हलपमेंट म्हणतात. रॅपिड म्हणजे काय? फास्ट वेनी डेव्हलपमेंट इथं बनतं. इथं तुम्हाला XML फाईल क्रिएट करा, जार फाईल ऍड करा, या गोष्टी मॅनेज करण्याची गरज नाही. ऑटोमॅटिकली तिथं काय केलं जातात? मॅनेज करण्याचे वे प्रोव्हाइड केले जातात. राईट? स्प्रिंग अप्लिकेशन डेव्हलप करण्याचे दोन वे, एक असतं मॅवेल प्रोजेक्ट बिल्ड करणं, आणि दुसरं असतं ग्रॅडल प्रोजेक्ट बिल्ड करणं.
ओके. सो वी विल गो विथ द मॅवेन वन, कारण मॅवेन प्रोजेक्ट बिल्ड करून ओके गोष्टी यूज केल्या जातात. So it is a Spring module that provides a rapid RAD application development. RAD तुम्ही याच्या आधी पण ऐकलं असणार आहे RAD मॉडेल बद्दल. तर RAD मॉडेल मीन्स व्हॉट, रॅपिड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट. तर रॅपिड म्हणजे काय, फास्ट पद्धतीने आपण काय करू शकतो, ऍप्लिकेशनला डेव्हलप करू शकतो. फीचर्स टू द स्प्रिंग फ्रेमवर्क, म्हणजे स्प्रिंग फ्रेमवर्कला हे फास्टनेस देण्याचं काम कोणी केलेलं आहे, स्प्रिंग बूटनी केलेलं आहे. ओके. इट यूज टू क्रिएट ए स्टँड अलोन, ओके तेच सांगितलेलं स्टँड अलोन स्प्रिंग बेस्ड ऍप्लिकेशन that you just okay can just run because it okay needs minimum string configuration. म्हणजे कॉन्फिगरेशन जी लागते स्प्रिंगचं ते इकडून काढलेलं आहे. ओके. तर स्प्रिंग बूट म्हणजे काय, या डायग्राम वरती गाइस तुम्हाला शॉर्टली ओके आणि प्रॉपर वेने अंडरस्टँड होईल. व्हॉट इज स्प्रिंग बूट. स्प्रिंग बूट इज इक्वल टू व्हॉट, तर बघा स्प्रिंग फ्रेमवर्क कम्प्लिटली स्प्रिंग फ्रेमवर्क जे तुम्हाला स्प्रिंग फ्रेमवर्क मध्ये आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला स्प्रिंग बूट मध्ये ऍज इट इज मिळतात. कारण स्प्रिंग बूट इंटरनली जे आहे ऑन द टॉप ऑफ द स्प्रिंग फ्रेमवर्क वरतीच ते वर्क करतं. सो कम्प्लीट स्प्रिंग फ्रेमवर्क कम्स अंडर दॅट, प्लस एम्बेडेड HTTP सर्व्हर और एनी अदर सर्व्हर. HTTP सर्व्हर मीन्स व्हॉट, जसं की टॉमकॅट सर्व्हर आपण यूज करायचो. आपण आधी बघितलं की आपण वेब ऍप्लिकेशन डेव्हलप केली, त्यासाठी आपल्याला सर्व्हर स्टार्ट करा, सर्व्हर बंद करा, सर्व्हर डाउनलोड करा, सर्व्हरला कॉन्फिगर करा, इन्स्टॉल करा, त्यामध्ये आपण ओके परेशान होत असतो. ओके. मग त्याचा कधी पोर्टचा इश्यू होतो, कधी कशाचा इश्यू होतो, राईट. सो इकडे तो इश्यू येणार नाही. इकडे काय तर इनबिल्ड दिलेले सर्व्हर वगैरे तुम्हाला डाउनलोड करायची गरज नाहीये. स्प्रिंग बूट तुम्ही यूज करायला गेलं तर स्प्रिंग बूट स्वतः तुम्हाला काय करतं, सर्व्हर प्रोव्हाइड करतं. सर्व्हरचा जो सपोर्ट आहे तो स्वतः प्रोव्हाइड करतो. कुठले कुठले सर्व्हर, टॉमकॅट आहे, ZT आहे, अंडरटो नावाचा सर्व्हर आहे, असे काही सर्व्हर तुम्हाला काय करतं स्प्रिंग बूट प्रोव्हाइड करतं ऍज ए एम्बेडेड सर्व्हर म्हणून. क्लिअर आहे गाईज. आणि त्यामधनं मायनस केलेले आहे, काय मायनस केलंय, XML कॉन्फिगरेशन जे काही आपण यूज करायचो, और @कॉन्फिगरेशन नावाचं अनोटेशन असतं. कॉन्फिगरेशन रिलेटेड ज्या गोष्टी लागत होत्या आपल्याला स्प्रिंग मध्ये, त्या कॉन्फिगरेशन रिलेटेड गोष्टी स्प्रिंग बूट मधनं कम्प्लिटली त्यांनी रिमूव्ह केलेले आहेत, मायनस केलेले आहेत. सो इट हेल्प्स अस टू डेव्हलप द प्रोजेक्ट, मेंटेन द प्रोजेक्ट, ओके, अँड प्रोव्हाइड रॅपिड डेव्हलपमेंट. मीन्स व्हॉट, जो टाइम आपल्याला इकडे कॉन्फिगरेशन करण्यासाठी रिक्वायर्ड होता तो टाइम आता आपल्याला लागणार नाहीये. सो डेव्हलपमेंट काय झालेलं आहे, मोर अँड मोर इझी झालेलं आहे. So just because of that, Spring Boot is more famous, more useful framework in application or development. Clear guys? Okay, fine, ठीक आहे. ओके. सो गाईज थोडंसं पुढे गेलं, ओके, एम्बेडेड सर्व्हर बद्दल सांगितलेलं आहे. हे जे आपण डिस्कस केले तेच ऑलरेडी या डायग्राम मध्ये जे सांगितलेलं तेच आहे इकडे. ओके. आता स्प्रिंग बूट डेव्हलप करण्यासाठी, स्प्रिंग बूटचे ऍप्लिकेशन बनवण्यासाठी त्यांनी काय केलेले, खास IDE प्रोव्हाइड केलंय. यू कॅन यूज ऑल्सो इक्लिप्स ऑल्सो इज फाईन, बट फॉर स्प्रिंग बूट सपोर्ट जो आहे, स्प्रिंग बूटचा जबरदस्त सपोर्ट कोण करतं, स्प्रिंग टूल सूट नावाचं एक काय आहे गाईज IDE प्रोव्हाइड केला. तर हा कोण प्रोव्हाइड करतं, तर पिवोटल ऑर्गनायझेशन जे आहे, ज्याने ऑर्गनायझेशननी स्प्रिंग आणि स्प्रिंग बूट बनवलेलं आहे, त्या ऑर्गनायझेशननी बनवलेलं आहे STS IDE, जे की स्प्रिंग बूट साठी डेव्हलप करण्यासाठी यूज केलं जातं जनरली. ओके. आणि तुम्ही स्प्रिंग इनिशियलायझरचा पण यूज करू शकता टू डेव्हलप स्प्रिंग बूट जावा ऍप्लिकेशन. ओके. एनिवे यू कॅन यूज इट. ओके. सो वाय शुड वी यूज स्प्रिंग फ्रेमवर्क. आता स्प्रिंग फ्रेमवर्क काय यूज करायचं, आता आपण जेवढं बोललो त्याच्यापैकी खूप सारे पॉईंट्स इथं कव्हर झालेले आहेत. ओके. द डिपेंडन्सी इंजेक्शन अप्रोच इज युज्ड इन स्प्रिंग बूट. म्हणजे स्प्रिंग मध्ये जे फीचर्स आपल्याला बघितले होते ते सगळेच्या सगळे फीचर्स आपल्याला इकडे मिळणार आहेत. प्लगेबल डेव्हलपमेंट आहे, प्लगेबल रिसोर्स प्रोव्हाइड करतं, ओके, डिपेंडन्सी इंजेक्शन प्रोव्हाइड करतं, ठीक आहे. देन कंटेन्स पॉवरफुल डेटाबेस ट्रान्झॅक्शन, डेटाबेस ओके, डेटाबेस वरती पॉवरफुल वेने आपण त्याला मॅनेज करू शकतो. ORM ओके, ऑब्जेक्ट रिलेशन मॅपिंग, स्ट्रट, हायबरनेट, अशा गोष्टी आपण इकडे काय करू शकतो, स्प्रिंग बूट मध्ये सुद्धा यूज करू शकतो. इट रिड्यूस द कॉस्ट ऑफ डेव्हलपमेंट टाइम अँड ऍप्लिकेशन. कॉस्ट अँड डेव्हलपमेंट टाइम ऑफ ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट मीन्स सिम्पली हा काय करतो, कॉन्फिगरेशन रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इथून काढून टाकतो. ऑब्विसली जसं म्हटलं की मी कॉन्फिगरेशन करण्यासाठी जो काही टाइम लागतो आणि मॅनेज करण्यासाठी जो टाइम लागतो तो इकडे लागणार नाही. सो डेव्हलपमेंट काय होणार आहे आपलं, ऑब्विसली फास्ट होणार आहे. सो इट्स अ रॅपिड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट. क्लिअर गाईज. ओके. स्प्रिंग बूट डेटा मध्ये नो SQL सपोर्ट पण दिलेला आहे. बॅच प्रोसेसिंग इज ऑल्सो सपोर्टेड. स्प्रिंग सेक्युरिटी इज ऑल्सो सपोर्टेड. स्प्रिंग सोशल नेटवर्किंग, ओके, म्हणजे सपोज तुम्ही लिंकिन आहात, ओके, तुम्ही व्हॉट्सअप वगैरे यूज करायचं जर विचार केला स्प्रिंग ऍप्लिकेशन मध्ये, सो यू कॅन इझिली इंटिग्रेट दॅट पर्टिक्युलर प्लगइन्स इन युअर सोशल
ओके, स्प्रिंग सोशलला सपोर्ट केलेला आहे, स्प्रिंग इंटिग्रेशन साठी सुद्धा सपोर्ट केलेला आहे. तर म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी तुम्हाला मिळतात त्या तुम्ही इकडे इम्प्लिमेंट करू शकता. या गोष्टी ते सांगितलेले आहेत. आता ऍडव्हान्टेजेस काय आहेत स्प्रिंगचे? तो स्टँड अलोन डेव्हलपमेंट जे आहे, स्टँड अलोन डेव्हलपमेंट ओके तुम्ही करू शकता. जार फाईल तुम्ही त्याची बनवू शकता, इझिली त्याला एक्झिक्यूट करू शकता. इमिडिएट सर्व्हर मिळतात तुम्हाला, टॉमकॅट, जेटी अँड मेनी अदर सर्व्हर्स ऑल्सो. ठीक आहे. देन स्टार्टर ओके तुम्हाला इथे काय मॅवेन कॉन्फिगरेशन प्रोव्हाइड केला तर इझी वे प्रोव्हाइड केला तो. ओके एक प्रॉपर वे ओके तुम्हाला इथे प्रोव्हाइड केला तो डेव्हलप करण्याचा. आपण ज्यावेळेस डेव्हलप करू तुम्हाला या गोष्टी समजून येतील. ओके त्यानंतर इट प्रोव्हाइड्स ओके प्रोडक्शन रेडी. ओके मीन्स वॉट? प्रोडक्शन रेडी सिम्पली बनवा आणि डायरेक्टली एक्झिक्यूट करा, अशा टाईपचे ऍप्लिकेशन तुम्हाला इकडे बनवता येतात. प्रोडक्शन रेडी ऍप्लिकेशन. ठीक आहे. एक्सएमएल कॉन्फिगरेशन रिमूव्ह केलेलं आहे. CLI नावाचे एक टूल प्रोव्हाइड केलेले ज्याच्या थ्रू आपण ऍप्लिकेशनला रन करू शकतो. कमांड लाईन इंटरफेस त्याला म्हणतात. कमांड लाईन इंटरफेस सुद्धा आपल्याला इकडे यूज करता येतं ऍप्लिकेशन रन करण्यासाठी. ओके इट ऑफर्स नंबर ऑफ प्लगइन्स, खूप सारे प्लगइन्स तुम्ही यूज करू शकता. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज बॉयलर प्लेट ऑफ कोड काय केला तो रिमूव्ह केला जातो यातनं. ओके म्हणजे ओके जो कोड रिपीट होत असतो त्या कोडला इथे अवॉइड केलेलं गेलंय. सो दॅट इज बॉयलर प्लेट ऑफ कोड. इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी मीन्स वॉट? फास्ट डेव्हलपमेंट आहे तर प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होणारच आहे. ओके लेस मिस्टेक होतात, लेस मेंटेनन्स येतं, लेस टेस्टिंग इफर्ट लागतात. सो प्रोडक्टिव्हिटी अँड कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट गेट्स रिडक्टेड अँड प्रोडक्टिव्हिटी गेट इन्क्रीज. क्लिअर आहे गाईज तुम्हाला? ओके आता जर याचं ड्रॉबॅक काय जर असं कोणी विचारलं तर इकडे काय असतात काही डिपेंडन्सीज ज्या स्प्रिंग मध्ये यूज केल्या जातात, स्प्रिंग बूट मध्ये यूज केल्या जातात. जरी त्या आपल्याला यूज करायच्या नसतील तरी त्या डिपेंडन्सी काय होतात गाईज स्प्रिंग प्रोजेक्ट मध्ये ऍड होतात. ठीक आहे. डिपेंडन्सी म्हणजे सिम्पली यू कॅन से जार फाईल्स असतील काही, ज्या जार फाईल एक्स्ट्राच्या जार फाईल ते काय करतं स्वतःहून डाउनलोड करतं. आता आपल्याला डाउनलोड करून स्प्रिंग मध्ये जार फाईल ऍड करण्याची गरज नाही प्रोजेक्ट मध्ये. इथं काय करायचं आपल्याला सांगायचं की बाबा स्प्रिंग बूट यूज करतोय तर स्प्रिंग बूटच्या ज्या काही रिक्वायर्ड जार आहेत तर ते सगळं रिक्वायर्ड जार काय करतो तो डाउनलोड करून घेतो. सो आता यामध्ये असू शकतं की जार फाईल ज्या आहेत कम्प्लीट स्प्रिंग फ्रेमवर्कच्या डाउनलोड केल्या जातात. तर कम्प्लीट स्प्रिंग फ्रेमवर्क आपल्याला युजच करायचं नसेल, त्याच्यातलं अर्धच फ्रेमवर्क यूज करतोय, त्याच्यातले काही मॉड्यूल यूज करतोय आपण, कम्प्लिटली स्प्रिंग फ्रेमवर्कचा यूज होत नाहीये, स्टील आपल्याला त्या जार आपल्या प्रोजेक्ट मध्ये ओके येतात. आणि त्यामुळे काय होतं प्रोजेक्टची थोडीशी साईज जी असते ओके ती वाढली जाते. सो दॅट इज द ड्रॉबॅक असं कन्सिडर केलं जातं. बट हा ऍक्च्युअल बघितलं तर मोठा इश्यू किंवा मोठा असा ड्रॉबॅक नाहीये. क्लिअर आहे? ओके फाईन. सो दॅट इज वॉट लिमिटेशन्स ऑफ स्प्रिंग. आता स्प्रिंगचे गोल काय आहेत? व्हॉट आर द गोल्स ऑफ स्प्रिंग? बघा डेव्हलपमेंट, युनिट टेस्टिंग अँड इंटिग्रेशन टेस्टिंग या तीन गोष्टी इथं मुख्यपणे सांगितलेल्या आहेत. द मेन गोल ऑफ स्प्रिंग बूट इज टू रिड्यूस डेव्हलपमेंट टाइम. युनिट टेस्टिंग म्हणजे टेस्टिंग करण्यासाठी जो टाइम रिक्वायर्ड राहतो. आता टेस्टिंग दोन प्रकारे होते. ज्या वेळेस डेव्हलपर डेव्हलप करत असतो ऍप्लिकेशन, डेव्हलप झालं एखादं फीचर्स, त्याचं डेव्हलप झालेलं फीचर्स ऍज पर द रिक्वायरमेंट वर्क होते की नाही ते टेस्ट करण्याचं काम डेव्हलपरचं असतं. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यू डेव्हलपर काय करतो स्वतःची टेस्टिंग करतो आणि त्या टेस्टिंगला युनिट टेस्टिंग असं म्हणतात. सो बेटर वे टू ओके बेटर वे टू यूज प्रोव्हाइड ऑर यू कॅन से बेटर वे टू डू युनिट टेस्टिंग ओके जे आहे ते स्प्रिंग बूट तुम्हाला प्रोव्हाइड करतं. तर डेव्हलपमेंट ओके युनिट टेस्टिंग साठी तुम्हाला बरेचसे अप्रोच प्रोव्हाइड करते इथे. आणि त्यानंतर इंटिग्रेशन टेस्टिंग ओके हे पण तुम्हाला इथे सपोर्ट केली जाते. सो हे त्याचे इझी वेनी केले जातात. तर हे त्याचे गोल झालेले आहेत. प्रोव्हाइड्स ऑपिनियटेड मीन्स वॉट? आपण म्हणतो ना जिद्दीने डेव्हलपमेंट करणे, तर जिद्दीने डेव्हलपमेंट करण्याची ही जी एक ओके प्रोसेस आहे ती प्रोव्हाइड करतं स्प्रिंग बूट. अवॉइड ओके अनोटेशन्स जे आहेत कॉन्फिगरेशन रिलेटेड अनोटेशन्स अवॉइड करायला सांगतात ते आपल्याला. नो नीड टू यूज ओके इम्पोर्ट स्टेटमेंट, लॉट ऑफ इम्पोर्ट स्टेटमेंट आपल्याला अवॉइड करायची, तिकडे गरज नाही लागणार आहे आपल्याला. एक्सएमएल ऑब्विसली रिड्यूस झालेले आहेत. तर हे मेन गोल स्प्रिंग बूट डेव्हलप करण्यामागचे होते आणि ते त्यांनी अचीव्ह केलेले तिकडे. क्लिअर आहात तुम्ही? ओके देन आता जर बघितलं आपल्याला स्टार्ट करायचं असेल स्प्रिंग बूट, इफ यू वॉन्ट टू यूज स्प्रिंग बूट तर आपल्याला रिक्वायर्ड काय तर एक एसटीएस लागेल आपल्याला किंवा इक्लिप्स लागेल. सो वी हॅव एसटीएस. एसटीएस मी तुम्हाला सांगून देईन कारण एसटीएस तुम्हाला माहिती असलं पाहिजे. देन जावा 1.8 1.7 वरती स्प्रिंग बूट वर्क नाही होणार आहे. ऍटलिस्ट तुमच्याकडे 1.8 अँड मोर दॅन दॅट मीन्स वॉट त्याच्या वरची जी काही न्यूअर व्हर्जन आहेत ओके न्यू व्हर्जन्स असतील तरी चालेल. 1.8 किंवा त्याच्यापेक्षा जास्त 1.10 ओके 12 11 वॉट एव्हर जे काही डेव्हलपमेंट आहे जेडीके जावाच्या अवेलेबल आहे. मेवेन 3 तुम्हाला यूज करावं लागेल. मेवेन काय एक प्रोजेक्ट डेव्हलपमेंट टूल आहे.
प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल आहे, ज्याचा यूज करून आपण प्रोजेक्ट डेव्हलप करू शकतो, मॅनेज करू शकतो. ओके, म्हणजे प्रोजेक्टचे जे स्ट्रक्चर असतं, आपण पॅकेजेस बनवतो, प्रोजेक्टला नाव देतो, एक सिस्टमॅटिक अप्रोच आपल्याला इथे प्रोव्हाइड केला तो मॅवेन डेव्हलपमेंटनी. ठीक आहे, सो वी आर गोइंग टू यूज मॅवेन डेव्हलपमेंट नाव. सो तुमचा हा टॉपिक पण इकडे कव्हर होईल. स्प्रिंग फ्रेमवर्क, ऍटलिस्ट स्प्रिंग जे आहे 5. ओके, 0 प्लस असतं हे स्प्रिंग फ्रेमवर्क जे यूज केला तर स्प्रिंग बूट साठी ते 5 प्लस असलं पाहिजे. ठीक आहे, अँड आयडी स्प्रिंग टूल सूट इज रिकमेंडेड. ओके, स्प्रिंग स्वतः म्हणतं की स्प्रिंग टूल सूट STS यूज करा स्प्रिंग डेव्हलपमेंट साठी. ओके, फ्री ऑफ कॉस्ट. जसं इक्लिप्स मिळतं आपल्याला तसंच त्याला डाउनलोड करायचं असतं. सो आय विल शो यू हाऊ टू डाउनलोड STS ऑल्सो. ओके, स्प्रिंग बूट फीचर्स. व्हॉट आर द फीचर्स ऑफ स्प्रिंग बूट? वेब डेव्हलपमेंट, स्प्रिंग अप्लिकेशन. ओके, अप्लिकेशन इव्हेंट लिस्नर्स आपल्याला प्रोव्हाइड करतं, ऍडमिन फीचर्स. ओके, हे सगळे फीचर्स तो काय करतो? प्रोव्हाइड करत असतो आपल्याला. ओके, हे आता 1 बाय 1 जसं जसं तुम्ही शिकाल या गोष्टी तुम्हाला क्लिअर होत जातील. ठीक आहे, वेब डेव्हलपमेंट काय कसं आहे बघा. आता ते काय करतं, काही जरी करायचं असेल, इफ यू वॉन्ट टू डेव्हलप ए वेब प्रोजेक्ट और इफ यू वॉन्ट टू डेव्हलप ए सिम्पली जावा प्रोजेक्ट. ओके, वी हॅव टू क्रिएट ए मेन मेथड इन स्प्रिंग. स्प्रिंग जे एक्झिक्युशन होतं त्याचं ऑटोमॅटिकली मेन मेथड मधून त्याचं एक्झिक्युशन होत असतं, आणि त्यामध्ये जो इम्पॉर्टंट क्लास असतो स्प्रिंग अप्लिकेशन डॉट रन मेथड, आणि यामध्ये आपल्याला क्लासचं नाव द्यायचं असतं. So this is the most important thing in your Spring, and this is the okay particular point, okay, where your program gets start. Program start होण्याचा हा पॉइंट असतो स्प्रिंग मध्ये. मग ते वेब ऍप्लिकेशन असो की तुमचं कोर ऍप्लिकेशन असो. क्लिअर आहात गाईज तुम्ही ते? ओके, फाईन. तर या गोष्टीला गाईज आपण सिम्पली जाऊया, आपण ऍप्लिकेशन डेव्हलप करण्याचा प्रयत्न करू. सो यू विल गेट इट प्रॉपरली, की कशा पद्धतीत आपण ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकतो आणि त्याला कसं एक्झिक्यूट करू शकतो. सिम्पल, त्यासाठी मी त्याच्या आधी तुला दाखवेल STS कसं डाउनलोड करायचं. सो STS डाउनलोड टाकलं इकडे डायरेक्टली. ओके, सिम्पली तर तुम्हाला STS स्प्रिंग IO म्हटलं होतं, ती एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईट वरनं तुम्ही STS ला डाउनलोड करू शकता. ओके, आता STS चं कुठलं व्हर्जन? ओके, जे काही लेटेस्ट व्हर्जन असेल ते लेटेस्ट व्हर्जन आपण इकडे काय करणार आहोत? डाउनलोड करणार. सो टूल मध्ये जाईल आता हा इकडे, अँड यू कॅन डाउनलोड STS फ्रॉम दिस पर्टिक्युलर ओके वेबसाईट. स्प्रिंग IO मध्ये तुम्हाला आता लिनक्स आहे तर लिनक्स साठी, मॅक आहे तर मॅक साठी, ओके, विंडोज आहे तर विंडोज साठी आपण हे STS इथून डाउनलोड करू शकतो. जस्ट वी हॅव टू क्लिक ऑन दिस 4.1.3. सो दिस इज द व्हॉट लेटेस्ट व्हर्जन ऑफ STS. सो यू विल get it into your okay system. Clear guys? And STS4 for Visual Studio Code, यामध्ये पण तुम्ही कोड करू शकता स्प्रिंग. ओके, स्प्रिंग टूल याचे एक विज्युअल स्टुडिओ जे आहे, VS कोड म्हणतो आपण त्याला. VS कोड मध्ये हे टूल टाकावं लागेल आपल्याला, स्प्रिंगचं टूल. ओके, टूल्स 4. ओके, टूल्स 4 हे टाकलं की तिकडे पण तुम्हाला डेव्हलपमेंट करता येईल. त्याच सोबत सोबत गाईज बघा, ओके, एकच नाही STS, तर यामध्ये तुम्ही या टूलचा पण यूज करू शकता. बट मोर फेमस, मोर युजेबल जे आहे ते STS डाउनलोड करून तुम्ही अप्लिकेशन डेव्हलपमेंट प्रॉपरली करू शकता. सो माझ्याकडे STS ऑलरेडी आहे गाईज. बघा, इक्लिप्स सारखंच असतं, नथिंग एल्स. कम्प्लिटली तुम्ही म्हणू शकता इक्लिप्स आहे, बट मोर फ्रेंडली फॉर युअर स्प्रिंग बूट अप्लिकेशन. क्लिअर? ओके, नाउ सो वी हॅव टू क्रिएट ए स्प्रिंग बूट प्रोजेक्ट. स्प्रिंग बूट प्रोजेक्ट क्रिएट कसा करायचा? जसं इथं सांगितलेलं की स्प्रिंग ओके डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला स्प्रिंग मध्ये STS तर यूज करता येतं, त्याच सोबत सोबत तुम्हाला इकडे त्यांनी सांगितलेलं की इनिशियलायझर तुम्हाला यूज करता येतं, स्प्रिंग इनिशियलायझर. ओके, सो आय विल शो यू दॅट ऑल्सो. हे बघा, स्प्रिंग इनिशियलायझर, यू कॅन यूज स्प्रिंग इनिशियलायझर ऑल्सो टू क्रिएट ए प्रोजेक्ट. सो हे प्रोजेक्ट क्रिएट करायचे. ओके, हॅलो. ओके, फाईन, ठीक आहे. तो स्प्रिंग इनिशियलायझरचा आपण यूज करू शकतो. स्प्रिंग इनिशियलायझरचा यूज करायचा असेल तर काय करायचं, आपल्याला डायरेक्टली जायचंय. ओके, ब्राउझर खोलायचंय, स्प्रिंग इनिशियलायझर आपल्याला इकडे टाकायचं. स्प्रिंग इनिशियलायझर टाकलं, ओके, सिंपल एंटर करायचे. स्प्रिंग इनिशियलायझर नावाचा एक स्प्रिंगचा प्रोजेक्ट आहे, स्टार्ट डॉट स्प्रिंग IO. म्हणजे काय, स्प्रिंग इनिशियलायझर. यामध्ये आपण काय करू शकतो, ऑनलाईन जाऊन प्रोजेक्ट क्रिएट करू शकतो स्प्रिंगचे. आपल्याला यासाठी क्लिप्स वगैरेची गरज लागणार नाही. जस्ट क्रिएट युअर प्रोजेक्ट ऑनलाईन. ओके, अँड CLI कमांड लाईन इंटरफेस थ्रू तुम्ही त्याला एक्झिक्यूट करू शकता, किंवा तुम्ही त्याला डायरेक्टली इक्लिप्स मध्ये पण इम्पोर्ट करू शकता. सो CLI यूज करत नाही जनरली. ओके, इक्लिप्स इज इझी वन. ओके, सो इक्लिप्स आपण आता CLI वरती मी तर जर आलो बघा, कमांड लाईन इंटरफेस वरती यावेळी तुम्हाला ते काय करते, एक वेबसाईट आहे स्प्रिंग इनिशियलायझर नावाची, स्प्रिंग स्टार्ट डॉट स्प्रिंग IO नावाच्या
या पर्टिक्युलर वेबसाईटला तुम्हाला हे मिळेल. तुम्ही डायरेक्टली स्प्रिंग इनिशियलायझर टाकलं तरी तुम्हाला हे येऊन जाईल. ठीक आहे. सो यामध्ये आपल्याला डिसाईड करायचं असतं की व्हॉट यू नीड टू डेव्हलप हिअर. ओके, सो व्हॉट यू हॅव टू डेव्हलप ग्रॅडल प्रोजेक्ट और मॅवन प्रोजेक्ट. बाय डिफॉल्ट मॅवन प्रोजेक्ट आहे, सो मॅवन प्रोजेक्ट. मग लँग्वेज कुठली यूज करायची तुम्हाला, जावा, कोटलिन, ओके, ग्रुवी, या तिन्ही लँग्वेज मध्ये तुम्ही डेव्हलपमेंट करू शकता. सो वी नो जावा, सो वी हॅव टू सिलेक्ट द जावा बिकॉज जावा इज मोर फेमस, मोर स्ट्रॉंग, मोर रीडेबल, ओके, मोर रीडेबल अँड मोर सपोर्टेड लँग्वेज. ओके, ही जावा आपण यूज केली इकडे. तर मॅवन प्रोजेक्ट बनवते आपण. प्रोजेक्ट मध्ये मॅवन प्रोजेक्ट, यू कॅन ऑल्सो यूज द ग्रॅडल प्रोजेक्ट इफ यू डोंट नो ग्रॅडल, गो विथ द मॅवन. मॅवन, जावा. इथं काय यूज करायचं आपल्याला, तर स्प्रिंग यूज करायचं. व्हॉट स्प्रिंग वी हॅव टू यूज. बाय डिफॉल्ट कुठलं सिलेक्ट आहे, जे लेटेस्ट वन आहे ते सिलेक्ट आहे. 2.6.3 इज द लेटेस्ट वन, सो गो विथ दिस पर्टिक्युलर स्प्रिंग फ्रेमवर्क. क्लियर. सो you can use this particular Spring Boot application, sorry, version. So Spring Boot version मध्ये 3.0 is also available, 3.3.0, but standard one is what, 3.46. so हे यूज करू शकता, किंवा तुम्ही 2.7 also ओके यूज करू शकता, आलेला आहे आपल्याकडे. बट त्यापेक्षा बेटर स्टँडर्ड व्हर्जन कुठलं आहे, स्टेबल व्हर्जन काय, 2.6. गो विथ द 2.6. क्लियर गाईज. if you want to use okay older version, that is 2.5 available आहे आपल्यासाठी. 2.5 चा पण तुम्ही यूज करू शकता, but we will go with the 2.6 जे की recommended आहे. क्लियर गाईज. आता इथे प्रोजेक्ट रिलेटेड काही इथं तुम्हाला गोष्टी दिलेल्या आहेत. आता नेम काय, डेमो काय, ओके, आर्टिफॅक्ट काय, ग्रुप आयडी काय. तो ग्रुप आयडी मीन्स वॉट, बघा आता एक्झाम्पल मध्ये मी काय करतो, इथं काही ओके गोष्ट टाकतो, कॉम डॉट हॅलो, हॅलो डॉट ऍप. आता कॉम डॉट हॅलो डॉट ऍप हे काय, हे झाला आपला ग्रुप आयडी. तोच ग्रुप आयडी कॉपी करायचा तुम्हाला, नथिंग एल्स. त्या डेमोला इथून काढायचंय, इथे टाकायचं आहे. डेमो मध्ये टाकला, आर्टिफॅक्ट आयडी टाकल्यानंतर काय तुम्हाला काय करायचंय, इकडे यायचंय, इकडून हे रिमूव्ह करायचं. काय तुम्हाला नेम, तुमच्या प्रोजेक्टचं नेम काय, तर हॅलो प्रोजेक्ट असं तुम्ही प्रोजेक्टला नाव देता. बट स्प्रिंग बूट काय म्हणतं की तुम्ही असं प्रोजेक्टला नाव न देता तुम्ही काय करा, ओके, याच वेळी सिम्पली तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा. काय, कॉम डॉट ऍप असे यावेळी नाव दिलं. आता तुमचं पॅकेज पण क्रिएट होईल, आर्टिफॅक्ट आयडी आणि प्रोजेक्टला नाव पण दिलं जाईल. ओके, तुम्हाला काय डिस्क्रिप्शन टाकायचं तिथे डिस्क्रिप्शन टाकू शकता. हॅलो ओके प्रोजेक्ट फॉर स्प्रिंग बूट, तुम्हाला जे काही द्यायचे ते द्या, अदरवाइज नाही दिलं तरी चालेल. पॅकेज नेम काय टाकायचं तुम्हाला, व्हॉट इज युअर पॅकेज नेम. सो पॅकेज नेम मस्ट बी ओके सेम लाईक दिस. सपोज मी हेच पॅकेज नेम वापरतोय, ओके, कॉम डॉट हॅलो डॉट ऍप नावाचं आपण पॅकेज बनवतोय. जार डेव्हलपमेंट पाहिजे, वार पाहिजे, तर सो विल गो विथ द ओके जार. आपल्याकडे जावा कुठलं आहे, जावा 8 आहे आपल्याकडे, सो जावा 8 सिलेक्ट करायचं. जावा 11, जावा 17 इज द लेटेस्ट वन. ओके, जे काय अवेलेबल आहे ते सिलेक्ट करायचं. आपल्याकडे आहे 8, सो विल गो विथ द 8 नाव. हे झालं तुमचं इकडे. ओके, जे काही तुम्हाला रिक्वायर्ड आहे त्या गोष्टी इकडे करून तुमच्या झालेल्या आहेत इकडे. आता बघा इथं मी काहीच करत नाही, सिंपल आपल्याला काय करायचं, मग हा जो प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट आपल्याला काय करायचा आहे गाईज, ओके, जनरेट करायचा. सो आपण इथे जनरेट वरती क्लिक करणार. सो जनरेट केलं, बघा हा प्रोजेक्ट इकडे ओके झिप फॉर्मॅट मध्ये डाउनलोड झालाय, कॉम डॉट हॅलो डॉट ऍप. क्लिअर गाईज. हॅलो, ओके. आता तुम्हाला जर वाटत असेल की ग्रुप आयडी काय, व्हॉट इज आर्टिफॅक्ट आयडी, व्हॉट इज नेम, तुम्ही इकडे येऊन याला चेंजेस करून बघू शकता, किंवा डायरेक्टली नेटवर सर्च करू शकता. व्हॉट इज ग्रुप आयडी, व्हॉट इज आर्टिफॅक्ट आयडी, याला आयडी म्हणतात, ग्रुप आयडी, आर्टिफॅक्ट आयडी. ओके, याला चेंज करून बघा, प्रोजेक्ट क्रिएट करून बघा. प्रोजेक्ट मध्ये जायचं इकडे, ओके, बघायचा हा प्रोजेक्ट कुठला आहे. मी बघा ह्या प्रोजेक्टला इकडे आलो. त्यानंतर ही जी झिप फाईल आहे, या झिप फाईलला मी कॉपी करतो इकडून, किंवा कट करतो सिम्पलच इथून, आपल्याला गरज नाही याची इकडे. आणि आपल्याला कुठल्या तरी एखाद्या फोल्डर मध्ये ही झिप फाईल आपल्याला ऍड करायची. ओके, सो जस्ट मी इथे एक फोल्डर ओपन करतो. सपोज डीसी मध्ये जातो. डीसी मध्ये काय करतो, इकडे जावा प्रोजेक्ट असेल आपलं कोणतरी. हा, एक मिनिट हा, तुम्हाला ते दिसणारच नाही कारण शेअरच नाही ते तुम्हाला. ओके, आता बघा तुम्हाला दिसते का डी ड्राईव्ह माझं, राईट.
हे बघा एफ ड्राईव्ह मध्ये आलेलो आहे मी. ओके, डीसी मध्ये. ओके, यामध्ये मी सपोज इकडे हे बघा जावा प्रोजेक्ट नावाचा फोल्डर आहे, या जावा प्रोजेक्ट मध्ये आलो. राईट, दिसते तुम्हाला स्क्रीन? राईट, येस ऑर नो गाईज? आता हे तुम्ही कुठेही पेस्ट करू शकता. मी पर्टिक्युलरली लोकेशनला पेस्ट करतोय. मी इकडे पेस्ट केला हा प्रोजेक्ट. आता पेस्ट केला, ह्याला काय करावं लागेल आपल्याला? झिप मध्ये त्याला अनझिप करावं लागेल फर्स्ट. सो विल गोइंग टू ओके अनझिप इट. याच्यात राईट क्लिक करायचं, एक्स्ट्रॅक्ट हिअर करायचं तुम्हाला सिम्पली. ओके, एक्स्ट्रॅक्ट हिअर केला ते प्रोजेक्ट काय होईल? अनझिप होईल. आता बघा ह्याच नावाने अनझिप झाला असेल प्रोजेक्ट. आपल्याकडे फोल्डर कॉम डॉट हॅलो डॉट ऍप नावाचा फोल्डर क्रिएट झालेला आहे. बघा इकडे कॉम डॉट हॅलो डॉट ऍप आजच्या डेटमध्ये 5 तारीख 2022 ला हा क्रिएट झाला आहे. याला जर ओपन केलं मी, तर तुम्ही बघाल तुमचं स्ट्रक्चर ऑफ युअर प्रोजेक्ट इथं बनलेलं आहे. इथे काहीच करायची गरज नाही तुम्हाला. सिम्पली आता काय करणार, आता आपल्याला इथनं हा प्रोजेक्ट इक्लिप्स मध्ये घ्यायचा. इक्लिप्स मध्ये कसं घेणार आपण? सिम्पली आपल्या एसटीएस मध्ये जाणार. मी आलो एसटीएस मध्ये. इक्लिप्स असेल इक्लिप्स मध्ये जा, एसटीएस असेल एसटीएस मध्ये जा. ठीक आहे, सो आय एम शोईंग यू इन एसटीएस. फाईल मध्ये जायचं अँड देन देर इज द ऑप्शन दॅट इज कॉल्ड एज इम्पोर्ट. इम्पोर्टला क्लिक करायचं. इम्पोर्टला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडे सर्च करायचं की कुठला प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचा तुम्हाला. ओके, सो गाईज यू हॅव स्प्रिंग बूट प्रोजेक्ट. नाव इकडे तुम्हाला इम्पोर्ट करायचं. काय? इम्पोर्ट. हो, आलायत तुम्ही इक्लिप्सला? राईट, एसटीएस ला दिसते एसटीएस? येस ऑर नो? राईट, नाव बघा एसटीएस मध्ये मी काय म्हटलं की जो प्रोजेक्ट आपल्या फोल्डर मध्ये आहे तो प्रोजेक्ट मी इथं काय करणार? इम्पोर्ट करणार. सो फाईल मध्ये जायचं आपल्याला. फाईल मध्ये आलो मी, इम्पोर्टला आलो. इम्पोर्ट मध्ये आल्यानंतर हे जनरल मध्ये जायचं आपल्याला. नाही, मॅवेन मध्ये जायचं, कारण मॅवेन प्रोजेक्ट क्रिएट केलेला आपण. मॅवेन प्रोजेक्ट मध्ये आलो. मेवेन प्रोजेक्ट आपल्याला इथे काय करायचं आहे? एक्झिस्टिंग मेवेन प्रोजेक्ट. ओके, या मेवेन मध्ये जाऊन एक्झिस्टिंग. मेवेन मध्ये का आलो? जनरल मध्ये का गेलं नाही? कारण जनरल प्रोजेक्ट नाही आपला, मेवेन प्रोजेक्ट आहे. सो वी हॅव टू ओके कम इन टू मेवेन. मेवेन सिलेक्ट करून आपल्याला मेवेन प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचं आहे, सांगायचं त्याला. नेक्स्ट जायचं इकडे गाईज. ओके, सो नेक्स्ट आल्यानंतर आपल्याला इकडे काय करेल तो त्या आपल्याला म्हणजे जिकडे फोल्डर आहे त्या फोल्डर मध्ये जायचं आपल्याला. सो इट विल ओके रिडायरेक्ट यू इन टू दॅट पर्टिक्युलर रिपॉझिटरी. ब्राउज करायचं. ब्राउज केलं की तुम्हाला दिसतंय का नाही स्क्रीन? मला सांगा, दिसतंय? राईट, आपला फोल्डर प्रोजेक्ट कुठे आहे? इकडे. इथे कुठं आपला हे जावा प्रोजेक्ट. जावा प्रोजेक्ट मध्ये काय नावाचं प्रोजेक्ट आहे? कॉम डॉट हॅलो ऍप. सिलेक्ट केला मी. क्लिअर आहे तुम्ही इतकं? ओके, सिलेक्ट केलं मी याला. सिलेक्ट फोल्डर करणार मी. सिलेक्ट फोल्डर झालं बघा, फोल्डर सिलेक्ट झालं. पूर्ण प्रोजेक्ट सिलेक्ट झालेला आहे इकडून. मी फिनिश करणार. जस्ट आय नीड टू फिनिश इट. फिनिश केलं की तो प्रोजेक्ट जो आहे आपल्याकडे इकडे आपल्याला दिसत आहे. राईट, आला प्रोजेक्ट आपल्या वर्कस्पेस मध्ये. तो एक वे असा आहे प्रोजेक्ट क्रिएट करण्याचा. सो दिस इज द वे, सिंपल वे टू क्रिएट ए प्रोजेक्ट. स्प्रिंग बूट प्रोजेक्ट कसा क्रिएट करायचा? बाय युजिंग इनिशियलायझर्स. स्प्रिंग बूट इनिशियलायझर्स आपण यूज केलं. ऑनलाईन टूल आहे, त्या टूलचा यूज करून आपण या प्रोजेक्टला डाउनलोड आपण डाउनलोड केला आणि त्याला इन्स्टॉल आपण आपल्या इक्लिप्स मध्ये इम्पोर्ट केला. आता बघा इकडे काय होते? मॅवेन प्रोजेक्ट काय होते? इम्पोर्ट होते. इम्पोर्टिंग मॅवेन प्रोजेक्ट हा 100% कम्प्लीट झाला की मी तुम्हाला ते ओपन करून दाखवतो. सो फॉर दॅट पर्टिक्युलर ओके, सो वी हॅव टू वेट फॉर सम टाइम. आता प्रोजेक्ट बिल्ड होते आपला. ओके, बिल्ड झाला. प्रोजेक्ट मध्ये काही एक एरर दाखवते. ओके, नो इश्यू, एरर असू द्या, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. ओके, एरर कुठे? पॉम डॉट एक्सएमएल मध्ये हा एरर येतोय. हा एरर इग्नोर करायचा असतो गाईज. याच्यासाठी आपल्याला काही तेवढं टेन्शन घेण्याची गरज नाहीये, कारण आता हे जे एसटीएस आहे थोडंसं ओल्ड असल्यामुळे मे बी तो एक्सेप्शन येऊ शकतो. बघा आता या एसटीएस आहे. पॉम डॉट एक्सएमएल काय मी तुम्हाला ते पण समजून सांगेल. यामध्ये काही डिपेंडन्सीज असतात. आपण ज्या जार फाईल आपण ऑनलाईन जाऊन डाउनलोड करायचो, डाउनलोड करून सेव्ह करायचो, सेव्ह केल्यानंतर त्या जार फाईल आपल्याला लिव्ह फोल्डर मध्ये टाकायचो. देन लिव्ह फोल्डरला आपण काय करायचो गाईज? ऍड टू बिल्ड पाथ करून काम करायचो. येस ऑर नो? याच्या आधी. आता आपल्याला त्या जार फाईल डाउनलोड वगैरे करायची गरज नाही. तर आपल्यासाठी कोण डाउनलोड करणार? सो आपल्यासाठी हे मॅवेन प्रोजेक्ट जो आहे तो डाउनलोड करणार. हा मॅवेन प्रोजेक्ट काय करतो? डिपेंडन्सी मॅनेज करतो. कुठल्या डिपेंडन्सी? तर ऑल रिलेटिव्ह डिपेंडन्सीज विल गेट मॅनेज ओव्हर हिअर. क्लिअर? सो फॉर दॅट पर्पज आपल्याला त्या डाउनलोड करायची गरज नाहीये जार फाईल. सो तो ऑटोमॅटिकली डाउनलोड करतो. जर तुम्ही प्रोजेक्ट क्रिएट केला आणि त्याला सांगितलं की डाउनलोड कर,
डाउनलोड कुठून करणार, नेटवरनं करणार. सो मस्ट आहे की तुमचं नेट कनेक्ट असलं पाहिजे. क्लिअर आहात गाईज? कधी प्रत्येक वेळेस नेट कनेक्ट असण्याची गरज आहे का? तर बिलकुल नाहीये. तुम्हाला काय करायचंय, तर ते काय करतं, मॅवेन प्रोजेक्ट काय करतं गाईज, तुमच्या ज्या जार फाईल आहेत त्या नेटवरनं डाउनलोड करतं आणि एका पर्टिक्युलर फोल्डरमध्ये, त्याला रिपॉझिटरी म्हणत असतो आपण, त्या रिपॉझिटरी मध्ये तुमच्या जार फाईल सेव्ह करत असतं. त्याला मॅवेन रिपॉझिटरी असं म्हणतात. सो दॅट रिपॉझिटरी इज अ लोकल रिपॉझिटरी. सो ज्या काही डाउनलोड केलेल्या फाईल आहेत त्या लोकल रिपॉझिटरी म्हणजे तुमच्या सिस्टम मध्ये सी ड्राईव्ह मध्ये ते कुठेतरी स्टोअर करतं. कुठे स्टोअर करते मी ते पण दाखवून देतो. आता त्याच्यापेक्षा पहिलं मी तुम्हाला दाखवून देईल की स्प्रिंग बूटचं व्हर्जन कुठलं यूज केलेलं आहे आपण. सो गाईज ऍज यू नो, बघा इकडे, विच व्हर्जन वी हॅव यूज फॉर स्प्रिंग बूट डेव्हलपमेंट, दॅट इज 2.6.3. ते 2.6.3 च माझ्याकडे जार डाउनलोड करेल. त्या जार माझ्या ओके रिपॉझिटरी मध्ये ठेवेल. त्या रिपॉझिटरीला पण मी तुम्हाला शो करतो. आणि जावा व्हर्जन काय 1.8 जे माझ्याकडे जावा इन्स्टॉल आहे, जेडीके ते इन्स्टॉलेशन मी ते सांगितलेलं आहे. आता बघा, मॅवेन डिपेंडन्सी नावाचं एक फोल्डर येते. या मॅवेन डिपेंडन्सी मध्ये जर बघाल, तुमच्याकडे लॉट ऑफ जारा फाईल इकडे आलेल्या आहेत. ह्या का आपण डाउनलोड केल्या का? तुम्हाला वाटते का आपण डाउनलोड करून टाकले ह्या जार फाईल? नो, ऑटोमॅटिकली त्या जार फाईल आल्या. तर ऑटोमॅटिक आल्या कशा? ज्यावेळेस मी तो स्प्रिंग बूटचा प्रोजेक्ट डाउनलोड करतो, ऍट दॅट टाइम इट विल डाउनलोड युअर ऑल दिस जार फाईल्स हिअर. ओके, डाउनलोड झाल्या. स्प्रिंग बूटचा प्रोजेक्ट मी आपल्या ऍप्लिकेशन मध्ये ऍड केला. ऍड केल्यानंतर गाईज काय होतं माहितीये का, या जार फाईल डाउनलोड होतात इंटरनेटवर. आता डाउनलोड नेहमी नेहमी होणार का? मी अजून परत प्रोजेक्ट क्रिएट केला, परत हाच स्प्रिंग बूट यूज केलं, म्हणजे सेम व्हर्जन स्प्रिंग बूटचं यूज केलं, तर तो परत डाउनलोड करेल का? तर नाही, आपल्याकडे या जार फाईल अवेलेबल आहेत. कुठे अवेलेबल आहेत जर बघितलं तर या जार फाईल गाईज अवेलेबल असतात आपल्या सी ड्राईव्ह मध्ये. मेवेन रिपॉझिटरी बनवतो सी ड्राईव्ह मध्ये. बघा कुठे, सी ड्राईव्ह मध्ये युजर्स मध्ये प्रदीप नावाचा युजर आहे. सो युजर्स मध्ये प्रदीप .m2 नावाचा फोल्डर क्रिएट होतो. M2 मध्ये रिपॉझिटरी क्रिएट होते. त्या रिपॉझिटरी मध्ये स्प्रिंग बूट 2.6.3 रिलेटेड सगळ्या जार फाईल प्रेझेंट आहेत. क्लिअर आहात तुम्ही? ओके, मी तुम्हाला दाखवतो. मी फोल्डर वरती जातो. फर्स्ट आय विल शेअर यू दॅट पर्टिक्युलर फोल्डर. शेअर झालं की सांगा फोल्डर शेअर झालं म्हणून. राईट, शेअर झालं? येस ऑर नो? ओके फाईन. बघा मी सी ड्राईव्ह मध्ये आलो. सी ड्राईव्ह मध्ये कुठे जायचं आपल्याला? युजर्स मध्ये जायचंय. युजर्स मध्ये आलो. युजर्स मधनं कुठे? युजरचं नाव काय? प्रदीप. ओके, माझं सिस्टम आहे, सो नाव माझं प्रदीप. सो माझ्या नावाने युजर बनलेला आहे. त्यामध्ये कुठे? M2 म्हणजे मॅवेन रिपॉझिटरी. सो M2 ला जायचं आपल्याला. M2 ला क्लिक केलं. M2 मध्ये रिपॉझिटरी फोल्डर. सो रिपॉझिटरीला क्लिक केलं मी. अँड रिपॉझिटरी मध्ये बघाल तर खूप साऱ्या इकडे फोल्डर्स क्रिएट झालेले आहेत. हे फोल्डर्स कोणी क्रिएट केले? आपण क्रिएट केले का? तर नाही. कोणी क्रिएट केले बॉस हे फोल्डर? तर हे फोल्डर क्रिएट केले आपल्या ओके मॅवेन प्रोजेक्टनी. क्लिअर आहात गाईज तुम्ही? ओके, सो यावेळी हे काय झालेले आहेत, फोल्डर क्रिएट झालेले आहेत. सो आपलं स्प्रिंग बूट जे काही जार रिक्वायर्ड जार आहेत ते सगळ्या जार फाईल इथे स्टोअर करतं आणि इकडून त्या जार फाईल आपल्या ह्या रिपॉझिटरी मध्ये ते आपल्याला प्रोव्हाइड करतं. क्लिअर आहात तुम्ही? आता इथे काय होईल माहिती आहे का, हा प्रोजेक्ट जर मी इथून घेतला आणि दुसऱ्या मशीनवरती जाऊन रन केला तर काय होईल, मला जार फाईल वगैरे मॅनेज करायची गरज आहे का? ऑब्विसली नॉट गाईज. क्लिअर? सो हे काय होईल, या जार फाईल ज्या आहेत तिकडे जर नसतील, पहिलं चेक करेल मॅवेन रिपॉझिटरी मध्ये जार फाईल आहेत का या स्प्रिंग बूट रिलेटेड. असतील तर त्या यूज केल्या जातील, नसतील तर तुम्हाला नेट लागेल, नेटवरनं ते डाउनलोड केल्या जातील. डाउनलोड केलेल्या जार तुमच्या प्रोजेक्ट मध्ये ऑटोमॅटिकली यूज केल्या जातील. क्लिअर आहात गाईज? So no manually, okay, need to download your jar files here. Clear? So this is what, this is the power of your Maven project. Clear up? Hibernate dependency ऍड करण्यासाठी सांगतो मी पुढे कसा करायचा. कुठल्याही डिपेंडन्सी जर ऍड करायच्या असतील तर तुम्हाला काय करावं लागेल, त्या डिपेंडन्सी रिलेटेड इकडे त्या पर्टिक्युलर जार रिलेटेड डिपेंडन्सी मिळत असते आपल्याला. ती डिपेंडन्सी आपल्या बघा, आता डिपेंडन्सीज नावाची एक टॅग आहे, XML टॅग आहे, XML फाईल pom.xml फाईल मध्ये आपल्याला त्याला मॅनेज करायचं असतं. आपण इथे त्याला इन्स्ट्रक्शन देणार, इथे टाकणार त्याची डिपेंडन्सी की कुठली डिपेंडन्सी मला जार फाईल म्हणून ऍड करायची. इथे बघा, इथे काय केलेलं आहे, इथे टाकलेलं आहे काय, सो डिपेंडन्सी कुणाची डिपेंडन्सी, स्प्रिंग बूट. बघा इथे स्प्रिंग बूटची डिपेंडन्सी टाकली, स्प्रिंग
बूट स्टार्टर मीन्स व्हॉट स्प्रिंग बूट मी यूज करत आहे स्प्रिंग बूटची डिपेंडन्सी स्प्रिंग बूट साठी स्प्रिंग साठी जितक्या काही डिपेंडन्सीज म्हणजे जार फाईल लागतात त्या सगळ्या हा काय करेल ओके बघा झालं का इक्लिप्स शेअर ओके फाईन ओके सो फाईन ठीक आहे आता तुम्ही इथं चेक करा इथं काय म्हणतोय मी की मला स्प्रिंग बूट रिलेटेड जार फाईल्स पाहिजे तर मी इथं काय करणार डिपेंडन्सी टाकणार स्प्रिंग बूट डिपेंडन्सी आता हे कसं करणार मला कुठली डिपेंडन्सी टाकायची तर तुम्हाला ऑब्व्हियसली माहित असतं तुम्हाला माहिती आहे तुम्हाला स्प्रिंग बूट यूज करायचंय यू कॅन ऍड स्प्रिंग बूट डिपेंडन्सी हिअर ओके याला डिपेंडन्सी म्हणतात हे बघा ग्रुप आयडी हाय आर्टिफॅक्ट आयडी हाय ग्रुप आयडी आर्टिफॅक्ट आयडी तुम्ही डिफरंट डिफरंट देऊ शकता सेम ठेवू शकता तुमची मर्जी ओके ठीक आहे यानंतर आता हे डिपेंडन्सी परत काय केली स्प्रिंग स्टार्टर टेस्ट मी म्हटलं होतं की टेस्ट जे असतं युनिट टेस्टिंग हे काय करतं इनबिल्ड सपोर्ट करतं एक फीचर्स प्रोव्हाइड करतं युनिट टेस्टिंग साठी हे तुम्हाला खूप ओके हेल्पफुल असतं हे तर ते काय करतं ऑटोमॅटिकली या दोन तुम्हाला काय करतं हे डिपेंडन्सी आणून देतं तुम्हाला आता वेब डेव्हलपमेंट करायची तर वेब डेव्हलपमेंट स्प्रिंग वेब तुम्हाला इकडे काय करावं लागेल ऍड करावं लागेल डिपेंडन्सी आता इकडे बघा इकडे तुम्हाला मी एक डिपेंडन्सी सिंपलशी ऍड करून दाखवतो सो तुम्हाला डिपेंडन्सी कशा ऍड करायच्या मॅवन प्रोजेक्ट मध्ये ते क्लिअर होऊन जाईल तुम्ही इकडे लक्ष द्या बघा हे बघा इकडे जी लिस्ट आहे जार फाईलची इकडे आपल्याकडे मायएसक्यूएल डिपेंडन्सी नाहीये सो आपल्याला जर मायएसक्यूएल यूज करायचं असेल सपोज तुम्हाला स्प्रिंग बूट आणि मायएसक्यूएल यूज करायचं असेल सो गाईज यू हॅव टू ऍड स्प्रिंग बूट ओके रिलेटेड मायएसक्यूएल पर्टिक्युलर सो मायएसक्यूएलचं प्लगइन आपल्याला इकडे काय करावं लागेल सॉरी डिपेंडन्सी आपल्याला काय करावं लागेल इकडे ऍड करावं लागेल जशी मी डिपेंडन्सी ऍड केली तसं काय होईल ऑटोमॅटिकली ते काय करेल जावा जी आपली फाईल आहे ती फाईल इंटरनेटवरनं अवेलेबल करून घेईल जर नसेल आपल्याकडे लोकल रिपॉझिटरी मध्ये जे M2 फोल्डर रिपॉझिटरी मध्ये जर ती कुठली एसक्यूएल फाईल ओके जे मायएसक्यूएल ची जार फाईल असते ती जर नसेल तर तो डाउनलोड करेल असेल तर तिथली जी आहे ती यूज करेल बट आय हॅव टू मेन्शन दॅट डिपेंडन्सी ऑफ मायएसक्यूएल ओव्हर हिअर इन युअर डिपेंडन्सी टॅग क्लिअर गाईज जेवढ्या काही डिपेंडन्सी तुम्हाला ऍड करायच्या तेवढे ह्या फॉर्म डॉट एक्सएमएल फाईल मध्ये डिपेंडन्सी टॅग मध्ये तुम्हाला ऍड करायचे असतात सो दॅट इज द रूल ऑफ युअर मॅवन प्रोजेक्ट क्लिअर आता नेक्स्ट थिंग इज व्हॉट आता या डिपेंडन्सी ज्या आहेत त्या आपण गेट कशा करायच्या कुठून मिळणार मला डिपेंडन्सी आता मला कसं कळणार की ओके स्प्रिंग बूट साठी कुठली स्प्रिंग वेब साठी कुठली ओके मेवेन आता मला सपोज मेवेन मध्ये डिपेंडन्सी ऍड करायची मला जसं म्हटलं की एसक्यूएल डिपेंडन्सी ऍड करायची तर हाऊ टू डू दॅट त्यासाठी गाईज तुम्हाला सिंपल नेटवरती जायचंय इकडे काय आता हे इनिशियलायझर जर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे ओके मी तुम्हाला शेअर करतो स्क्रीन परत ब्राउझर शेअर करायचं आपल्याला ओके शेअर झाली की मला जस्ट इन्फॉर्म करा झालंय का शेअर ओके फाईन गाईज आता आपल्याला इथे काय करायचंय मग इकडे हे जे आहेत मी आलो बघा इकडे URL टाकणार मी इकडे काय तर MVN मी टाईप केलं काय MVN टाईप केलं किंवा मॅवेन रिपॉझिटरी टाईप करा किंवा MVN रिपॉझिटरी करा किंवा ओनली MVN मॅवेन नव्हतं ते ठीक आहे तर ह्याला रिपॉझिटरीला जायचंय आपल्याला मी आलो रिपॉझिटरीला बघा हे वेबसाईट आहे मेवेन रिपॉझिटरी MVN repository.com जस्ट क्लिक ऑन इट क्लिक जसा केलं तुम्ही याला काही चेक करा इकडे तुम्हाला जेवढ्या काही डिपेंडन्सीज रिक्वायर्ड असतात त्या सगळ्या डिपेंडन्सीज तुम्हाला इकडे अवेलेबल असतात जस्ट वी नीड टू टाइप इट हिअर we need to download it or you can just copy that particular dependency name dependency related tag and you have to add that tag into your form.xml file clear guys जसं मला MySQL पाहिजे तर मी तर काय काय टाईप करणार MySQL टाईप करणार सर्च करणार गेटिंग सर्च केलं आता आलं इकडे MySQL वाली जार फाईल राईट बघा इकडे MySQL कनेक्टर जावा राईट जस्ट क्लिक ऑन इट आता तुम्हाला MySQL कुठलं पाहिजे त्याच्यात व्हर्जन आहेत MySQL चे खूप वेगवेगळे ओके तर हे बघा व्हर्जन मध्ये हे वर्नेबिलिटी आलेली आहे हे जिकडं असं आलेलं आहे वन ओके या वर्नेबिलिटी आली ओके तर हे आपण यूज करायचं नाही यामुळे काय होतं माहितीये का तुमचा जो डेटा आहे तो कोणीही चेक करू शकतं कोणीही यूज करू शकतं सो ज्या व्हर्जन मध्ये ही व्हलनेरबिलिटी येते ते व्हर्जन आपण यूज करायचं नसतं ओके सिम्पली हे तुम्हाला प्रोव्हाइड करत आहेत ओके आणि ज्याच्यात नाहीये ते यूज करायचं जे लेटेस्ट वन आहे ते बेस्ट असेल सो गो विथ दिस ओके आता बघा इथं डिपेंडन्सी दिसते तुम्हाला राईट
ओके, एक तर ह्याला सिलेक्ट करा, कॉपी करा, अदरवाइज ओके, हे बघा क्लिप. ठीक आहे, तुम्ही सिंपल याला क्लिक करा, कॉपी करा, कंट्रोल सी नी कॉपी झालं बघा. ओके, हे कॉपी झाल्यानंतर सिम्पली तुम्ही काय करणार, मॅवेन प्रोजेक्ट मध्ये येणार, पॉम डॉट एक्सएमएल मध्ये आलात. आता तुम्हाला जी डिपेंडन्सी कुठेही ऍड करायची, स्प्रिंग बूटच्या नंतर आपण ऍड करू, आणि ही स्प्रिंगची जी असते ती शेवटी ठेवायची, काही गरज नाही आपल्याला त्याची. ते टाकलं, कंट्रोल शिफ्ट एफ केलं, आली डिपेंडन्सी आपली इकडे विथ व्हर्जन. गेटिंग राईट, सॉरी, जस्ट वेट. बघा मी इकडे आलो, मॅवेन प्रोजेक्ट दिसतो तुम्हाला, राईट, पॉम डॉट एक्सएमएल फाईल. ओके, बघा मी इकडे ही काय केली, कॉपी केली, राईट गाईज. तुम्हाला जी काही डिपेंडन्सी पाहिजे ती त्याची कॉपी करायची. आता बघा आपल्याकडे ती डिपेंडन्सी नाही आहे आपल्या इकडे. आता काय होतं, जसं मी ह्याला सेव्ह केलं, सेव्ह केल्या केल्या इकडे काय होतं बघा, इकडे लक्ष द्या, इकडे काय करेल तो, डाउनलोड करायला सुरुवात करेल. हे बघा इकडे कर्सर जे आहे ना इकडे राईट साईडला, ओके, बॉटम कॉर्नर मध्ये चेक करायचे. मी कंट्रोल एस करतोय, किंवा मी इकडे बघा प्रोजेक्ट मध्ये जातोय, फाईल मध्ये, म्हणजे सेव्ह ऑप्शन क्लिक करतोय, कंट्रोल एस किंवा सेव्ह क्लिक करा. ओके, बघा हे डाउनलोड करायला लागलं इकडे, राईट. बिल्ड होते तुमचं वर्कस्पेस परत, येस ऑर नो. ओके, आता हा काय करेल, प्रोजेक्ट बिल्ड करेल, आणि बिल्ड करून काय करेल, ती जार फाईल काय करेल, तुमच्या प्रोजेक्ट मध्ये ऍड करून देईल तुम्हाला इकडे. जस्ट हे झालं की आपण इकडे चेक करू की मायस्क्यूएल ची जार फाईल आपल्याकडे अवेलेबल झाली का नाही. सो इकडे चेक करा कुठे आहे का मायस्क्यूएल जार फाईल. बघा मी इकडे एक एक सिलेक्ट करतोय, खाली जातोय, मायस्क्यूएल आली की सांगा मला. कुठे, हे खाली दिसतंय मायस्क्यूएल कनेक्टर 8.0.28. यस गाईज, सिलेक्टेड आहे ते, यस, क्लिअर. हे आली बघा, डाउनलोड झाली. जसं मी ही डिपेंडन्सी इथे ऍड केली तसे काय करतो तो, डाउनलोड करून घेतो. आता इथे एक तुम्हाला वॉर्निंग देते. वॉर्निंग काय येतं, डुप्लिकेटिंग, ओके, मॅनेज्ड व्हर्जन, म्हणजे तुम्हाला काय सांगते, हे व्हर्जन गरज नाहीये, काय करा, हे व्हर्जन काढून टाका. मी काढलं, सेव्ह केलं, कंट्रोल बी केलं, ऍज इट इज गाईज. बघा अजून परत बिल्ड व्हायला लागलं. आता हे काय होईल, ओके, ऍज पर द स्प्रिंग बूट प्रोजेक्ट तो काय करेल, ती आपली मायस्क्यूएल डिपेंडन्सी गेट करून घेईल तुम्हाला. क्लिअर, बघा डाउनलोड झालंय 8.0.28 ऍज इट इज आहे, विदाउट एनी व्हर्जन. व्हर्जन देण्याची गरज नाहीये. का देण्याची गरज नाही, कारण तुमचं काय होतं इथे माहितीये का, ऍज पर द स्प्रिंग, ऍज पर द जावा व्हर्जन रिलेटेड हे काय करतं, रिलेटिव्ह डिपेंडन्सी ऑटोमॅटिकली डाउनलोड करून देतो तुम्हाला. क्लिअर आहात. आता हे झालेलं आहे, तर इतकं इझी जातं गाईज तुम्हाला. बघा इकडे कोणत्या जारची कसलीच तुम्हाला गरज नाहीये. ओके, सिम्पली तुम्ही डिपेंडन्सी घ्या, इकडे टाका. आता तुम्हाला परत दुसरी कुठली डिपेंडन्सी हवी, तुम्हाला काय, सपोज तुम्ही जेसन वरती काम करणार आहात, इफ यू वॉन्ट टू वर्क ऑन जेसन, ओके, जीसन, गुगल जेसन पाहिजे, तर आपल्याकडे बघा गुगल जेसन मी टाईप केलेलं आहे ऑलरेडी, ते तुम्ही टाईप करा, सर्च करा. हो हो, शेअर होईल, एक मिनिट, मी तुम्हाला ब्राउझर वरती नेतोय. आला तिकडे, राईट. बघा इकडे काय करायचं, सर्च बॉक्स मध्ये जसं लास्ट टाइम मायस्क्यूएल टाकलं होतं, आता काय पाहिजे मला, गुगलचं जेसन पाहिजे, तर गुगल जेसन टाकलं मी इकडे. ओके, आणि सर्चला क्लिक केलं, तर हा काय करतो, जीसन नावाची जी लायब्ररी आहे ती मला प्रोव्हाइड करतो. यस ऑर नो गाईज. जीसन तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला जेसन वरती कन्व्हर्जन करायचं असतं, जावा डेटा टू जेसन डेटा, जेसन डेटा टू जावा डेटा, तुम्ही युआय मध्ये हा शिकला असणार, राईट. ओके, तर जेसन वरती म्हणजे जेसन फाईल जी असते, जेसन फाईल क्रिएट करण्यासाठी गुगलची एक लायब्ररी आहे जेसन नावाची, ती लायब्ररी तुम्ही जावा मध्ये युज करत असता. त्यातनं तुम्ही काय करू शकता, जेसनचा डेटा जावा ऑब्जेक्ट मध्ये, जावाचा डेटा जेसन ऑब्जेक्ट मध्ये अशा वेळी कन्व्हर्जन करत असता. ओके, स्ट्रिंग मध्ये करायचं, स्ट्रिंग मध्ये अशा, त्यासाठी ही फाईलचा युज केला जातो. ओके, मी क्लिक केलं बघा, यावरती क्लिक केलं की जेसन रिलेटेड जेवढे काही अपडेट्स आहेत आपल्याकडे येतात. लेटेस्ट वन अपडेट घ्यायचं आपल्याला, मोर ओके सेक्युअर्ड अँड मोर करेक्ट असतं ते, मोर स्टेबल. यात आलो, परत मी हे गाईज कॉपी करणार, कॉपी केलं. आता मी तुम्हाला स्क्रीन चेंज करून इक्लिप्स मध्ये नेतोय, हे कॉपी करून तिकडे पेस्ट करायचं. इक्लिप्स, इक्लिप्स शेअर झालं की मला सांगा. डन, क्लिअर आहात.
इकडे आलो. आता तुम्हाला मी त्याच्या आधी सांगणार की इकडे बघा जीसन नावाची फाईल इकडे आपल्याकडे नसणार आहे. ओके, सो जर चेक केलं आपण बघा जीसन नावाची फाईल आपल्याला कुठे मिळते का? ओके, नाही मिळालेली, राईट. सो आता मी ही फाईल इकडे कॉपी करणार. मी जस्ट तुम्हाला शो करत आहे गाईज, दाखवत आहे. जावा नल पॉइंटर एक्सेप्शन. मी इकडं फाईल ही पेस्ट केली, मेवन डिपेंडन्सी सेव्ह केलं, बिल्ड केलं. आता ही फाईल काय होईल गाईज, डाउनलोड होईल नेटवरनं. ती तुमच्या लोकल रिपॉझिटरी मध्ये सेव्ह केली जाईल आणि लोकल रिपॉझिटरी मधनं इथे यूज केली जाईल. बघा इकडे फाईल वाढलेली आहे. ठीक आहे, आता बघा तुम्हाला इथे जीसन दिसून येईल. यामध्ये पण तुम्हाला आली का, कुठं आली रे? जीसन, जीसन असेल, हे बघा इथे आली आहे 2.8.9. इकडे पण वॉर्निंग आली आहे. ही वॉर्निंग आपल्याला गरज नाही याची. ओके, सो आय जस्ट रिमूव्ह इट. रिमूव्ह केलं, सेव्ह केलं, बिल्ड केला प्रोजेक्ट. ऑटोमॅटिकली ते काय होईल, ऍज पर द स्प्रिंग बूट व्हर्जन रिक्वायर्ड जेसन, त्या स्प्रिंग बूट व्हर्जनला जी सुटेबल जेसन जीसन फाईल असेल ती फाईल इथे डाउनलोड घेईल. लेटेस्ट स्प्रिंग बूट आहे, सो लेटेस्ट जीसन फाईल त्यांनी यूज केलेली आहे 2.8.9. अशा वेळी क्लिअर आहात गाईज? तुम्हाला कळलं की मेवन प्रोजेक्ट कसा बिल्ड करायचा आणि त्याच्यात जार फाईल कशा ऍड करायच्या, राईट? ओके, सो दिस इज द सिम्पल Maven अँड युअर pom.xml. तो pom.xml फाईलचा यूज पूर्णपणे तुम्ही लक्षात घ्या. काय येतोय यामध्ये, काय असतं. ओके, तर Maven कुठलं यूज करताय, 4.0 Maven यूज होते. Mavenचं मॉड्यूल हे बघा. त्यानंतर पॅरेंट ग्रुप आयडी म्हणजे काय, स्प्रिंग स्टार्टर पॅरेंट आपण यूज करतोय, स्प्रिंग बूट यूज करतोय. दॅट इज द इन्फॉर्मेशन. त्याचं व्हर्जन कुठलं आहे ते सांगितलं गेलेलं आहे इकडे. त्यानंतर काय, तुमच्या ग्रुप आयडीचं नाव काय, व्हॉट इज युअर ग्रुप आयडी, व्हॉट इज युअर आर्टिफॅक्ट आयडी. तुम्हाला जर कोणी विचारलं प्रोजेक्टचा ग्रुप आयडी सांग, आर्टिफॅक्ट आयडी सांग, सो तुम्ही जस्ट वी हॅव टू ओपन द Maven फाईल. ओके, pom.xml फाईल, अँड देन यू कॅन गेट दॅट ग्रुप आयडी, आर्टिफॅक्ट आयडी. ओके, स्प्रिंग बूटचं कुठलं व्हर्जन यूज केले ते बघायचं असेल, यू कॅन यूज दॅट. तुमच्या प्रोजेक्टचं काय नाव आहे तुम्हाला जर बघायचं असेल, com.hello.app इज द नेम ऑफ माय प्रोजेक्ट. सो हे झालं. त्यानंतर तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज युअर जावा व्हर्जन कुठलं आहे, तर तुम्हाला लगेच कळलं पाहिजे pom.xml फाईल मध्ये असतं. सो जा तिकडे जावा व्हर्जन काढा आणि कुठल्या डिपेंडन्सीज आपण ऍड केल्यात हे जर कोणाला सांगायचं असेल, सो यू कॅन शो इट युअर डिपेंडन्सी स्टॅक. क्लिअर गाईज? Okay, so this is the simple way to develop your Maven project. Okay, so like this simple. आता हे तर झालेलं आहे गाईज, आपण प्रोजेक्ट क्रिएट केला, Maven बघितलं, Maven pom.xml फाईल बद्दल बघितलं. आता बाकीच्यांना जवळसे ओके म्हणजे गोष्टी असतात, क्वेश्चन्स असतात, व्हॉट इज दिस सीएमडी फाईल, ह्याला सोडून द्या गाईज, याचे आपल्यासाठी नाही आहेत फाईल. क्लिअर आहात? ऍज अ डेव्हलपर वी डोंट हॅव टू यूज दिस फाईल. क्लिअर? देन आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय, हे एसआरसी फोल्डर ऑब्विसली सोर्स फोल्डर आहे, यात जायची गरज नाहीये. सिंपल. हे बघा टेस्ट डॉट जावा, हे कशासाठी आहे, जर तुम्ही टेस्ट केसेस लिहित असाल, इफ यू वॉन्ट टू डू टेस्टिंग रिलेटेड कोड, इफ यू वॉन्ट टू राईट सम टेस्टिंग रिलेटेड कोड, देन यू हॅव टू राईट दॅट कोड इन टू src/test/java फोल्डर. क्लिअर आहात? आणि जर तुम्हाला ते करायचं नाहीये, काय करायचं, जावा कोड करायचा असो src/ ओके फाईन, 10 मिनिट्स आहेत आपल्याकडे. अपग्रेड झालं, शीट. ओके, सो आपल्याला जर ओके हे करायचं नाही म्हणजे काय, जावा रिलेटेड कोड लिहायचा, तर एसआरसी मेन जावा मध्ये आपण काय करणार, जावा कोड लिहिणार. क्लिअर आहात? अँड व्हॉट अबाउट रिसोर्सेस, रिसोर्सेस म्हणजे काय, तुम्ही जर काही रिसोर्सेस यूज करत असाल तर ते रिसोर्सेस आपल्याला इकडे टाकायचे असतात. अप्लिकेशन डॉट प्रॉपर्टी नावाची फाईल असते. ओके, YML नावाची एक फाईल असते. जर त्या फाईल तुम्ही यूज करत असाल, त्याच्यात काही तुमचा जर डेटा असेल तर ते डेटा तुमच्या रिसोर्सेस मध्ये येईल. इफ सपोज तुम्ही वेब अप्लिकेशन बनवत असाल, तुम्हाला तर जनरली गरज नाहीये, जे हे असतात युआय डेव्हलपर ते त्याचे रिसोर्सेस इथे मॅनेज करू शकतात. इमेजेस, व्हिडिओ फाईल असतील, ऑडिओ फाईल असतील, अॅनिमेटेड फाईल असतील, कुठल्या बूटस्ट्रॅप रिलेटेड फाईल असतील, सीएसएस रिलेटेड फाईल असतील, जावास्क्रिप्ट रिलेटेड फाईल असतील,
तर HTML रिलेटेड फाईल असतील, दॅट ऑल फाईल्स कम्स इन टू रिसोर्सेस फोल्डर. क्लिअर आहात? ओके, सो तिथनं ते स्प्रिंग बूट काय करेल, यूज करेल. बट कुठले रिसोर्सेस? स्टॅटिक रिसोर्सेस कम्स इन टू युअर रिसोर्सेस फोल्डर. क्लिअर? ओके फाईन. सो जस्ट इग्नोर राईट नाव रिसोर्सेस टेस्ट इग्नोर करा सध्याला. ओके, बाकीच्या गोष्टी इग्नोर करा. आपल्याला ज्या रिक्वायर्ड आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत. क्लिअर आहात तुम्ही? फाईल पण क्लोज करतो राईट नाव. ओके, नाव व्हॉट आय विल डू, आय विल जस्ट ओपन दिस SRC फोल्डर मेन जावा. त्यामध्ये एक पॅकेज बनलेलं आहे बघा, com.hello.app. हे आपण बनवलेलं आहे. कधी बनवलेलं आहे? ज्यावेळेस आपण इनिशियलायझर वरती प्रोजेक्ट क्रिएट केला होता, त्याला डाउनलोड केलं होतं, त्यावेळेस हे क्रिएट केलेलं आहे. तुम्ही त्याला नाव जे काही तुम्हाला द्यायचे ते देऊ शकता. प्रोजेक्टला आर्टिफॅक्ट ID व्हॉट एव्हर जे तुम्हाला द्यायचे ते. याला ओपन केलं गाईज, ऑटोमॅटिकली एक जनरेटेड फाईल असते application डॉट जावा फाईल. सो बघा, ही application डॉट जावा फाईल मी ओपन करतो इकडे. सो इट विल गेट ओपन ओव्हर. ओके, यामध्ये बघा हे ऑटोमॅटिकली एवढा कोड तुम्हाला मिळालेला असतो. यात काही चेंजेस करायची गरज नाहीये. ऑटोमॅटिकली तुमचा हा काय झाला, एक्झिक्युटेबल क्लास झाला. जसं आपण कोर जावाचा प्रोग्राम करतो, त्यात मेन मेथड आपण लिहित असतो. मेन मेथड मधनं तुमचा प्रोग्राम पुढे एक्झिक्यूट होतो. इथं काय होतं, ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट हे मेन मेथड एक्झिक्यूट होतं ऍप्लिकेशन क्लासचं, आणि त्यामधनं स्प्रिंग बूट स्टार्टर जे आहे, स्प्रिंग ऍप्लिकेशन डॉट रन आणि काय ऍप्लिकेशन डॉट क्लास या क्लासचं नाव, तर हे ऑटोमॅटिकली हा क्लास रन केला जातो स्प्रिंग बूट कडून. क्लिअर गाईज? याआधी आपल्याला काय करायला लागायचं, स्प्रिंग मध्ये XML फाईलला रीड करा. काय रीड करा, कसं? क्लास पाथ XML ऍप्लिकेशन कॉन्टॅक्ट यूज करा, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करा, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करून त्याच्या कन्स्ट्रक्टर मध्ये त्या XML फाईलचं नाव द्या, त्यानंतर कॉन्टॅक्ट यूज करा, गेट बिन करा, देन तुमचं ऍप्लिकेशन सुरू होत होतं. येस ऑर नो? ते आपण मेन मेथड मधनं करायचो. इथे काय इथं करायची गरज आहे का नाहीये? काय कॉन्फिगरेशन फ्री आहे. नो नीड टू डू एनी XML कॉन्फिगरेशन होईल. क्लिअर? नो नीड टू डू एनी ओके टाइप ऑफ कॉन्फिगरेशन. सो हे झालं. आता इथे तुम्हाला जर बघायचं की हे एक्झिक्यूट झालंय की नाहीये असं खरंच, ओके, तर इकडे मी सिंपल गाईज एक हॅलो प्रोजेक्ट तुम्हाला हॅलो प्रिंट करून दाखवतो, जस्ट फॉर युअर कन्फर्मेशन. बघा इकडे मेसेज टाकतो मी, हॅलो. दिसते ना तुम्हाला स्क्रीन, राईट? ओके, असं मी मेसेज दिला, सेव्ह केला गाईज, प्रोजेक्ट बिल्ड केला, आणि जस्ट वी नीड टू एक्झिक्यूट इट. कसं एक्झिक्यूट करणार? जसं तुम्ही आतापर्यंत कोर जावाचा प्रोजेक्ट एक्झिक्यूट करत होता, एक्झॅक्टली त्याच वेळी तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट एक्झिक्यूट करायचा आहे. यू कॅन जस्ट क्लिक ओके दिस बटन, एक्झिक्यूट करायचा. इफ यू वॉन्ट टू डिबग इट, यू कॅन गो विथ द डिबग ऑप्शन. ओके, यू कॅन ऑल्सो क्लिक ऑन दिस विंडो. इथं क्लिक करा, रन ॲज करा. रन ॲज वॉट? जावा ऍप्लिकेशन पण करू शकता, स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन पण करू शकता. इट्स युअर चॉईस. ओके, सो बघा मी स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन केलं, सो इट विल एक्झिक्यूट नाव अँड इट विल शो यू आउटपुट. बघा हा एक्झिक्यूट झालाय तुमचा प्रोग्राम. हे बघा स्प्रिंग तुम्हाला यावेळी एक्झिक्यूट करून जातं, आणि तुमचं जे आउटपुट आहे, हॅलो वेलकम टू स्प्रिंग बूट, सो बूट झालं ते स्प्रिंग ओके बूट डेव्हलपमेंट, हे आपलं आउटपुट आपण जे प्रिंट केलं होतं ते आपल्याला मिळते. राईट गाईज? क्लिअर आहात? तुमचा स्प्रिंग स्टार्ट होतोय. फॉर्म मध्ये एरर दाखवत असतो, कारण ते काय असतं, व्हर्जन थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम आहे व्हर्जनचा, त्या व्हर्जन साठी तो एक्सेप्शन दाखवतो. क्लिअर? हा नाही, हा काहीतरी वेगळाच एक्सेप्शन आहे, हा फर्स्ट लाईन वाला. ठीक आहे, याचा काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. ओके, क्लिअर आहात तुम्ही? राईट. परत मी काय करतो, राईट क्लिक करतो तुमच्या प्रोजेक्ट मध्ये, रन ॲज वॉट? जावा ऍप्लिकेशन. जावा ऍप्लिकेशन रन केलं तरी तुमचा प्रोजेक्ट सेम वेने रन होणार आहे, जसं स्प्रिंग बूट मध्ये झाला होता. ओके, रन ॲज स्प्रिंग बूट, रन ॲज जावा केलं तरी एक्झॅक्टली सेम, बट हे कलरफुल नाही राहत, ब्लॅक अँड व्हाईट येतं. स्प्रिंग बूट मध्ये केलं की हे कलरफुल येतं. राईट गाईज? कळलं का तुम्हाला? बघा बूटचं ऍप्लिकेशन काय आहे, व्हर्जन 2.6.3 आपण व्हर्जन यूज करतोय. त्यात आता इथे बघा, इथे काय काय आलेलं आहे. ओके, एक लॉग पडलेला आहे, याला लॉग म्हणतात गाईज. हा कुठला लॉग आहे, तर कन्सोलला पडलेला लॉग स्प्रिंग बूटचा. यामध्ये बघा तुम्हाला सांगतं ते की स्प्रिंग बूट जे ऍप्लिकेशन आहे तुमचं स्टार्टेड ऍप्लिकेशन,
किती सेकंदात स्टार्ट झालं ते, तर 2.2 सेकंड मध्ये तो स्टार्ट झालेला आहे. ओके, सो 2.3 सेकंड्स मध्ये तो स्टार्ट झाला आहे. कुठे त्याचं लोकेशन दाखवतो गाइस बघा. ओके, जावा प्रोजेक्ट्स, हे बघा जावा प्रोजेक्ट्स मध्ये कॉम डॉट वॉट एव्हर जे काही प्रोजेक्ट आहे ते प्रोजेक्ट तुमच्या इकडे एक्झिक्यूट होते. तर थोडीशी अशी रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला इकडे शो करत आहे का, कारण हे नेटिव्ह अप्लिकेशन आहे, एकदम सिम्पली कोर जावाचं अप्लिकेशन असल्यासारखं हा एक्झिक्यूट करते तुमच्या अप्लिकेशनला. क्लिअर आहात तुम्ही? एनी डाऊट टू एनीवन? ओके, आता तुम्हाला जे करायचंय, तुम्ही जे जावात केलं, समज तुम्हाला आता इकडे काय करायचंय, युजर कडनं डेटा गेट करायचा आहे, सो त्या टाईपचे गोष्टी तुम्ही इकडे आरामात करू शकता विदाउट डुईंग एनी इश्यू, विदाउट हॅव्हिंग एनी प्रॉब्लेम. क्लिअर? समजतंय? बघा तर मी काय करतो इकडे, ओके, एक नवीन पॅकेज क्रिएट करतो. ओके, पॅकेजला नाव देऊ आपण कंट्रोलर टाईप वगैरे काहीतरी. ओके, कॉम डॉट, जे तुम्हाला द्यायचे ते द्या. हा झाला कंट्रोलर पॅकेज क्रिएट. यामध्ये पॅकेज क्रिएट, सॉरी क्लास क्रिएट करतो हॅलो कंट्रोलर नावाचा. हॅलो प्रोजेक्ट येतो त्यानुसार जाऊया आपण. हॅलो कंट्रोलर, हे बघा हा पॅकेज क्रिएट झाला, सॉरी क्लास क्रिएट झाला. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एखादा सपोज तुम्ही इथे मेथड लिहिताय, गेट डेटा नावाचं मेथड आहे. हे गेट डेटा मेथड लिहिलं. आता हे गेट डेटा मेथड कुणाचा डेटा गेट करणार, युजरचा डेटा गेट करणार. तो अकॉर्डिंग टू दॅट आपल्याला काय करायचं गाइस, युजर पाहिजे आपल्याकडे. आता आपण इकडे अजून एक पॅकेज क्रिएट करणार. ओके, सो पॅकेज क्रिएट केलं मी इकडे. सो कॉम डॉट युजर्स. ओके, हॅलो डॉट युजर्स केलं, युजर पॅकेज झालं. यामध्ये मी काय करणार, एक युजर नावाचा क्लास क्रिएट करणार, सपोज पोजो क्लास, राईट. युजर नावाचा पोजो क्लास झाला. यात जे काही प्रॉपर्टीज रिक्वायर्ड आहे तुम्ही त्या घ्या. ओके, प्रायव्हेट युजर नेम, आणि मी 2-3 प्रॉपर्टी घेतो जस्ट आपल्याला कळावं. ओके, युजर नेम आणि सपोज मी युजर जेंडर घेतो. ओके, अँड मोबाईल नंबर एक घेऊया सपोज. ठीक आहे, हे झालं. आता इथे तुम्हाला काय करायचं, याचं कन्स्ट्रक्टर क्रिएट करायचं. सो क्रिएट करा युजरचं कन्स्ट्रक्टर, कन्स्ट्रक्टर विथ पॅरामीटर. ओके, कन्स्ट्रक्टर विदाउट पॅरामीटर एक लागेल आपल्याला. ओके, सो युजरचं कन्स्ट्रक्टर क्रिएट करणार आपण इकडे, अँड जस्ट नीड टू गेटर सेटर. ओके, सो राईट क्लिक करा, गेटर सेटर क्रिएट करा. तुम्हाला यात एक्स्ट्रा मेथड लिहायची असेल एखादी लॉजिकल, ते पण लिहू शकता इफ यू रिक्वायर्ड. हे झालं, नो नीड टू डू एनिथिंग. बघा. ओके गाईज, मी मीटिंग परत स्टार्ट करतोय आणि शेअर करतो तुम्हाला. क्लिअर? तुम्ही जॉईन व्हा. क्लिअर आहात? ओके डन गाईज. ओके फाईन. ओके, नाव आता हा क्लास तर आपला झालेलाच आहे क्रिएट. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं गाईज, आता हा जो क्लास आहे, हा क्लास आता आपल्याला यूज करायचा आहे. तर आता हा क्लास यूज करायचा कसा करायचा, तर आपण इथे कंट्रोलर एक टाकलं, कंट्रोलरला आपण यूज करायचंय, देन हाऊ टू यूज दॅट कंट्रोलर ऑल्सो, या गोष्टी आता इथे मॅटर करतील. तर त्यासाठी गाईज आपल्याला काय करायचं, इथे अॅनोटेशन टाकायचं. कुठलं अॅनोटेशन टाकायचं, जस्ट यू कॅन यूज हिअर कंपोनंट अॅनोटेशन. कुठलं अॅनोटेशन? कंपोनंट अॅनोटेशन. सो कंपोनंट अॅनोटेशन लास्ट टाइम पण आपण बघितलं होतं, काय करतं, तर जो पर्टिक्युलर क्लास आहे त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करण्याचं काम कोण करतं, कंपोनंट अॅनोटेशन करत असतं, राईट? क्लिअर? ओके, हा झाला कंपोनंट अॅनोटेशन. नाउ व्हॉट अबाउट युजर, जर तुम्हाला युजरचा ऑब्जेक्ट वगैरे क्रिएट करायचा असेल, देन कसं करणार? सो तुम्हाला जर युजरचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा असेल, सो यू कॅन ऑल्सो क्रिएट इट ऍज अ कंपोनंट वगैरे. ठीक आहे? ओके, या फिर डायरेक्टली तुम्हाला इकडे न्यू कीवर्ड वगैरे यूज करून त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल आणि त्याला मॅनेज करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आता हे डिपेंड आहे तुमच्यावरती, तुम्ही कसं करता. ठीक आहे, राईट नाव मी तुम्हाला आधी हे दाखवतो, देन वी विल गो विथ द नेक्स्ट वन. ठीक आहे, आता इकडे काय करूया, सिंपल स्ट्रिंग घेऊया आपण, स्टॅटिक स्कॅनर. मी नॉर्मली कोर जावाचं दाखवतो. स्कॅनर SC इक्वल टू, आता न्यू वगैरे करायचे करा, अदरवाइज इकडे तुम्ही नल मॅनेज करू शकता. हे झालं नल. स्टॅटिकली डेटा आपण याला टाकून देऊया.
बघा जास्त काही चेंजेस करत नाही, कारण तुम्हाला रिलेट करायला आलं पाहिजे. आपण आजपर्यंत जे शिकलो तेच आपण पुढे करतोय का, तर तसंच काही करणार आहोत. थोडंफार ऍडव्हान्स गोष्टी तुम्हाला इकडे येत जातील. सिस्टम डॉट इन. ओके, हे झालं तुमचं स्कॅनर क्रिएट. अँड इकडे तुम्हाला काय करायचंय, मेसेज द्यायचा सिंपल, एंटर युजर डेटा. आता युजर डेटा काय काय तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सो व्हॉट इज द डेटा, नेम, जेंडर अँड मोबाईल नंबर. हा डेटा एंटर करायचा आपल्याला. हे टाकलं मी मेसेज. आता इकडे तुम्हाला एंटर करून स्टोअर करायचा, कशात, युजर मध्ये स्टोअर करायचा, आणि युजर मधनं डेटा तुम्हाला यूज करायचा आहे. सो फर्स्ट वे इज व्हॉट यू हॅव टू क्रिएट युजर हियर. सो प्रायव्हेट युजरचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार युजर. ओके, काय नावाने क्रिएट करणार, युजर नावाने. आता इनिशियली मी ह्याला नल दिला सपोज, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि इकडे मी काय केलं, याला नल मध्ये इकडे युजर इक्वल टू न्यू युजर केला. हा युजर क्रिएट झालेला आहे आपला. आता युजर मध्ये तो डेटा आपण सेव्ह करणार. युजर डॉट काय, सेटर मेथड सेट करा. काय पहिलं नेम गेट करणार आहे, नेम करा. कसं गेट करणार, तर युजर एंटर करणार आहे. कुठून एंटर करणार आहे, ओके, कन्सोल वरनं. तर सिस्टम डॉट आउट डॉट हे असं करणार इकडं, ठीक आहे. त्यानंतर युजर डॉट सेट, व्हॉट वी नीड टू सेट, नेम, जेंडर. कसं, सी डॉट नेक्स्ट लाईन. देन युजर डॉट सेट मोबाईल, नेक्स्ट लाईन. हा डेटा सेट झाला. आता तुम्हाला हा प्रिंट करायचा. यू कॅन प्रिंट इट हिअर, पब्लिक शो डेटा. आता युजर तो तुमचा ग्लोबल आहे, राईट. यू कॅन ऍक्सेस दिस पर्टिक्युलर युजर इन दिस मेथड ऑल्सो. अँड इकडे पण ऍक्सेस केला त्यात सेट करण्यासाठी. सिंपल मेसेज देणार इकडे तुम्हाला जे काय द्यायचं, तर एकदम सिंपल अप्लिकेशन आहे. युजर डेटा, ओके. आणि इकडे तुम्ही प्रिंट करणार तुमचा डेटा जे काय आहे ते. युजर नेम प्लस युजर डॉट गेट नेम. याच वेळी बाकीची डिटेल्स लागणार आहे आपल्याला. जेंडर अँड गाईज इकडे मोबाईल नंबर. ठीक आहे. सो युजर मोबाईल नंबर, हे झालं. आता या मेथडला तुम्हाला कॉल करावं लागेल. कुठून कॉल करणार या मेथडला, या मेथडला तुम्ही कंपोनंट डिक्लेअर केलेला आहे. सो कंपोनंट म्हणजे हा ऑटोमॅटिकली काय झालेला गाईज, यूज मध्ये आलेला आहे. आता याला कॉल करणार तर कसं करणार, काय करावं लागेल तुम्हाला सांगा. आता हा क्लास आहे तुमच्याकडे, कुठला, ऍप्लिकेशन क्लास. तो ऍप्लिकेशन क्लास तुम्हाला एक्झिक्यूट करतो, राईट, हो की नाही. तर इथं तुम्ही त्याला कॉल करू शकता का, कंपोनंटला. कॅन वी क्रिएट इट हिअर, हाऊ टू डू दॅट. बघा मी पहिलं काय करतोय, एक छोटस तुम्हाला ऑटो वायर, लास्ट टाइम पण दाखवलं तुम्हाला मी, येस ऑर नो. ऑटो वायर टाकलं. काय, युजर कंट्रोलर, हॅलो कंट्रोलर आहे ना, हॅलो कंट्रोलर. याला नाव पण आपण हॅलो कंट्रोलर देऊन दिलं, ठीक आहे. आता हा कसा करणार, आपण प्रायव्हेट करणार गाईज. इकडे चेक करू काय होतं आपण आता याच्यानी. हॅलो कंट्रोलर डॉट केला मी इकडे. पहिलं गेट करणार आपण इकडे. हा बघा काय म्हणतोय, चेक करू आपण. आता हा काय म्हणेल तुम्हाला, ओके, चेंजेस. हा बघा नॉन स्टॅटिक आणि स्टॅटिकचा इश्यू देतो तो, राईट, येस ऑर नो गाईज.
हा कसा आहे नॉन स्टॅटिक. नॉन स्टॅटिक डेटा कॅनॉट वर्क इन स्टॅटिक कॉन्टेक्स्ट, राईट? येस ऑर नो? क्लिअर आहात का तुम्ही? ओके, सो हा तर वर्क इकडे होणार नाही. मग काय करणार तुम्ही आता याला स्टॅटिक बनवणार? स्टॅटिक करा. ओके फाईन, चेक करू आपण. ओके, काय म्हणतात हे, शो करा. शो डेटा. आता हा शो होतो का, गेट होतो का, हे कधी कळेल तुम्हाला? जस्ट नीड टू रन इट. रन इट करायचंय तर जस्ट तुम्हाला इकडे जायचंय, रन केला ऍप्लिकेशनला. व्हॉट विल हॅपन, रन होतोय अँड देन बूम एक्सेप्शन. व्हॉट इज एक्सेप्शन? नल पॉइंटर एक्सेप्शन. तर कुठे आलं नल पॉइंटर एक्सेप्शन? हे प्रिंट झाल्यानंतर आलं पाहिजे इकडे. येस ऑर नो? क्लिअर आहात का? तर हा जो वे हा वर्किंग नाहीये, सो कमेंट इट. हा तर वर्क नाही झाला. मग काय करणार आपण? हाऊ टू डू दॅट? तर इकडे काय करणार आपण, एक क्लास मिळतो ऍप्लिकेशन कॉन्टॅक्ट नावाचा. हे इंटरफेस आहे. हा ऍप्लिकेशन कॉन्टॅक्ट यूज केला आपण इकडे. ओके, आता बघा CTX, तुम्हाला थोडस रिलेटेड वाटेल हे. annotation, एक मिनिट हा गाइस. हॅलो हॅलो गाइस, हॅलो. शेअर झाले राईट? काहीतरी क्लास असतो अॅनोटेशन वगैरे काहीतरी. अॅनोटेशन क्लास पाथ ऍप्लिकेशन कॉन्टेक्स्ट असं काहीतरी असेल बघा. पुढे भेटतो का? नाही, XML नाही पाहिजे आपल्याला. थांबा, आपण सर्च करू वेळ घालवण्यापेक्षा. ऍप्लिकेशन कॉन्टेक्स्ट नेट कशासाठी आपल्याकडे? स्प्रिंग बाय डिफॉल्ट नसतो रे येत, म्हणजे आपल्यालाच यूज करावा लागतो तो. त्याच्यासाठी ऍड वगैरे करावं लागतात गोष्टी आपल्याला. बाय डिफॉल्ट असा आहे. ठीक आहे, मिळून जाईल आपल्याला. हा काय आहे, पॅरेंट क्लास आहे. तुम्ही XML क्लास पाथ XML ऍप्लिकेशन कॉन्टॅक्ट बघितला होता आपण, राईट, लास्ट टाइम? येस ऑर नो? तसाच एक क्लास आहे हा बघा, क्लास पाथ XML ऍप्लिकेशन कॉन्टॅक्ट. ह्याच्यात आपण स्टोअर करू शकतो, कारण हा जो आहे याचा क्लास आहे, पॅरेंट क्लास आहे. तो पॅरेंट क्लास काय करतो, चाइल्डचा ऑब्जेक्ट होल्ड करू शकतो. आणि अजून ऍप्लिकेशन कॉन्टॅक्ट हे बघा, अॅनोटेशन कॉन्फिगरेशन ऍप्लिकेशन कॉन्टॅक्ट. जस्ट मला नाव आठवत नव्हतं पूर्ण, इकडे टाकला आपण आता. आणि यामध्ये आपण जस्ट आता इकडे कॉन्फिगरेशन एक फाईल आपल्याला लावावी लागेल. कॉन्फिगरेशन फाईल काय करेल, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करून देईल. ठीक आहे, आता बघा सध्याला जर एवढंच केलं मी, थोडं पुढे जाऊया आपण आता. लक्षात घ्या, थोड्याशा स्टेप लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला इझी जाईल पुढे. आता याचा आपल्याला ऑब्जेक्ट मिळणार आहे. असा तर डायरेक्ट मिळणार नाही तो, कारण आपण तो क्रिएटच नाही केला. CTX डॉट गेट केला आपण याला. गेट बिन नावाची मेथड जी आहे ना, ती आपली तीच कॉल करायची आपल्याला. गेट बिन, बिनचं नाव द्या. नाव काय आपलं, तर डिफॉल्ट नेम. आपण त्या बिनला नावच दिलं नाही तर काय होईल, हॅलो. जर आपण आपल्या, तुम्हाला म्हटलं होतं कॉम्पोनंटला जर नाव नाही दिलं तर त्या कॉम्पोनंटचं जे काही नाव आहे क्लासचं नाव, ते ऍज अन बिन नेम होतं, राईट? क्लास झालं. सेव्ह केला आपण याला and then try to execute it now. What will happen, we will check it. जनरली या स्प्रिंग बूटचा जो यूज आहे ना, तो परफेक्टली कुठे केला, तो याच्यासाठी केला, तो रेस्ट वेब डेव्हलपमेंट साठी. ओके, सो आपण ते उद्या बघू, रेस्ट वेब डेव्हलपमेंट काय असतं आणि त्याचे व्हॉट आर द युजेस ऑफ वेब, रेस्ट वेब डेव्हलपमेंट, वाय रेस्ट इज द मोस्ट फेमस, हे बघायचं आपल्याला. तर बघा, हा इकडे एक्सेप्शन देतोय. कारण काय एक्सेप्शन देतोय, लीगल स्टेट एक्सेप्शन. इलिगल स्टेट मध्ये काय, अॅनोटेशन ओके कॉन्फिगरेशन हा मिळतच नाही आपल्याला, हॅज नो बीन रेफर्ड एट.
ओके, बीनच नाहीये. सो त्यासाठी आपण इकडे काय करूया, क्लास क्रिएट करू, अजून एक पॅकेज क्रिएट करतोय बघा. सिंपल कॉम डॉट हॅलो डॉट कॉन्फिगरेशन. जे काही तुम्हाला क्रिएट करायचे ते क्रिएट करा, इट्स युअर चॉईस. कॉन्फिग क्रिएट केला, यात एक कॉन्फिगरेशन क्लास क्रिएट करायचा आपल्याला. न्यू क्लास हॅलो कॉन्फिगरेशन. हे हॅलो कॉन्फिगरेशन झाला. इकडे आपल्याला टाकायचं @कॉन्फिगरेशन. ओके, कॉन्फिगरेशन टाकायचं. हे टाकलं @कॉन्फिगरेशन. and what to do now, I just need to give this particular configuration class name over here. application context मध्ये configuration dot class. ओके, होतो की आता वर्क होईल. हे रन झाला ॲज अ जावा ऍप्लिकेशन. स्टील नो सच बिन डेफिनेशन इनिशियलायझेशन एक्सेप्शन. या नावाचा बिन नाहीये म्हणतोय तो. बिन कसा क्रिएट करायचा? सो आपण तर बिनला केलंय ना कंपोनेंट. हॅलो कॉन्फिग कंट्रोलर. ओके, हा इथे जर वर्क नाही झाला काही असा, तर आपल्याला काय करावं लागेल, इकडे बघा थोडस कॉन्फिगरेशन आहे, लिटल कॉन्फिगरेशन करतोय कारण आपण कोर जावा करतोय. तुम्हाला येतोय आवाज ऐकू? हॅलो 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 गाइस, हॅलो. ओके फाईन. आता इकडे एक मेथड क्रिएट करतोय मी सिंपलची पब्लिक. हा ओके ओके. हॅलो कंट्रोलर होता ना आपला, कंट्रोलर. रिटर्न टाइप करा गेट ही मेथड क्रिएट केली आपण इकडे. आणि ही मेथड काय करणार आहे गाइस, आपल्याला इथे इथून रिटर्न करणार आहे. काय रिटर्न करणार आहे? रिटर्न न्यू हॅलो कंट्रोलर. आता या मेथड मध्ये मी काय करणार आहे गाइस, इकडे @bin देणार आहे. बिन नावाचा एक आपल्याकडे काय असतो, अनोटेशन असतो. हे अनोटेशन काय करतं, या पर्टिक्युलर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून बिन आपलं स्प्रिंग बूट आहे की नाही, स्प्रिंगचा जो कंटेनर असतो त्या कंटेनरला प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. क्लिअर आहात तुम्ही? स्प्रिंग कंटेनर म्हणजे कोण, कुठला कंटेनर यूज करतोय आपण, दॅट इज व्हॉट ऍप्लिकेशन कॉन्टेक्स्ट कंटेनर. क्लिअर आहात? त्यामध्ये कुठला, त्याला इनिशियलाइज कसं केलं आपण, ऍप्लिकेशन कॉन्फिग अनोटेशन कॉन्फिग ऍप्लिकेशन कॉन्टेक्स्ट नावाचा क्लास यूज करून आपण त्याला इनिशियलाइज करतो, राईट? Okay, now what you need to do, just remove this component annotation. हे component annotation इकडे वर्क करत नाहीये, सो याला रिमूव्ह केला. यांना काढून टाकलं, इकडे रिमूव्ह केलं. तीच मेथड आपण इथे इनिशियलाइज केली बिन अनोटेशन. आता बिनला नाव द्या गाइस काहीतरी. बिनला नाव देणं खूप इम्पॉर्टंट असतं. नेम ऑफ द बिन. बिनला नाव काय द्यायचं, तर हॅलो, असं प्रॉपर नाव देऊन द्यायचं, म्हणजे आपल्याला कन्फ्युजन नाही झालं पाहिजे फ्युचर मध्ये व्हॉट इज दिस. सो हॅलो कंट्रोलरचा हा बिन आपण इकडे ऍक्सेस करतोय. कुठे? राईट नाव हिअर. क्लिअर आहात का गाइस तुम्ही? डन नाव. आय होप सो की आता वर्क झालं पाहिजे. रन केलं मी. अँड गाइज यू कॅन चेक इट हिअर. नाव युअर कोड इज वर्किंग फाईन. क्लिअर आहात? वेलकम टू स्प्रिंग. हे अजून उठच आहे का रे आपलं स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन. एंटर युजर डेटा. डेटा एंटर करायचा काय, सचिन पाटील नेम, जेंडर मेल, अँड व्हॉट इज नंबर. एंटर केला आणि तुमचा डेटा प्रॉपरली प्रिंट झालेला आहे. क्लिअर आहात तुम्ही? हाऊ टू वर्क विथ स्प्रिंग बूट अँड हाऊ टू डेव्हलप द स्टँड अलोन ऍप्लिकेशन, मीन्स वॉट, कोर जावा रिलेटेड ऍप्लिकेशन. बघा, यात आपण एकही ऍडव्हान्स जावा किंवा वेब डेव्हलपमेंटची गोष्टच केली नाही.
सो नॉर्मल ओके, जे कोर आहे बेसिक आहे तो बेसिक आपण इकडे शिकण्याचा प्रयत्न करतोय आज आपण, राईट. स्प्रिंग बूट मध्ये आपण ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट कशी करायची. आता तुम्हाला इकडे जे काही आपण बघा, हे जे शिकलोय आपण एवढं इनफ आहे तुमच्यासाठी. जे काही तुम्ही यूज करताय, आपण जे काही यूज केले कोर जावा मध्ये, जे प्रोजेक्ट्स बनवलेत ते सगळे प्रोजेक्ट्स तुम्ही इकडे बनवू शकता. क्लिअर आहात? येस और नो गाईज? ओके, जस्ट व्हॉट यू नीड टू डू. आता बघा, जसं मी इकडे हॅलो कंट्रोलर क्रिएट केला होता. हॅलो कंट्रोलरला मी काय केलं गाईज, इकडे कंपोनंट वर्क होत नव्हता. का होत नव्हता? कारण आपण काय करतोय, कोर जावा यूज करतोय. कोर जावा यूज केल्याने काय झालेलं इकडे, कोर जावा यूज केल्याने इकडे एक मिनिट काढून टाकतो, म्हणजे गरज नाही ज्या इम्पोर्टची ते ठेवायचंच नाही आपल्याला. ओके, कोर जावा यूज करतोय. सो त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक कॉन्फिगरेशन फाईल यूज करावं लागेल. कॉन्फिगरेशन फाईल बनवायची कशी? सो वी हॅव कॉन्फिगरेशन अनोटेशन फ्रॉम स्प्रिंग फ्रेमवर्क. बघा, हे कुठून आलं कॉन्फिगरेशन? तर हे स्प्रिंग बूट वगैरे काही देत नाही इकडे. इकडे कुठून देतोय? स्प्रिंग org डॉट स्प्रिंग डॉट कॉन्टेक्स्ट, म्हणजे स्प्रिंग मधलंच येते, राईट. क्लिअर आहात का तुम्ही? तर हे यूज केलं कॉन्फिगर करणे. कॉन्फिगर करणे म्हणजे जे आपण XML मध्ये वगैरे कॉन्फिगर करायचो, तिकडे आता XML यूज करणार का आपण मग आता? बिलकुल नाही. क्लिअर आहात? आणि कुठल्याही क्लासचा जर ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे तुम्हाला, तो ऑब्जेक्ट तुम्हाला कुणाला द्यायचा आहे? तो ऑब्जेक्ट तुम्हाला स्प्रिंग कंटेनरला द्यायचा आहे. बघा, स्प्रिंग कंटेनरला देण्याचा बेनिफिट काय होईल? आता तो ऑब्जेक्ट जो हा आहे, हॅलो 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 काय कंट्रोलर, हॅलो कंट्रोलरचा ऑब्जेक्ट तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये पाहिजे होता. तुम्ही जस्ट काय केलं, ओके, इकडे यूज केला त्याला. ओके, अशा वेळी सो यू कॅन एबल टू गेट दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. तो ऑब्जेक्ट तुम्हाला इकडे मिळालेला आहे. बट व्हॉट इफ सपोज तुम्हाला तो ऑब्जेक्ट इकडे यूज करायचा नाहीये, दुसरीकडे कुठे यूज करायचा आहे, मग अशा केसमध्ये काय करायचं? आता बघा, मी थोडस आपण ट्राय करूया. विल ट्राय इट फॉर जस्ट ओके. हे काढलं मी आता इकडे, आणि ऑटो वायर वर्क होतं का बघू आता आपण, इफ इट इज वर्किंग ऑर नॉट. ऑटो वायर ओके, मी हे केलेलं आहे, इम्पोर्ट केलेलं आहे, अँड जस्ट नीड टू रन इट इन टू Java application, or you can run it as a Spring Boot application, no matter. Okay, now it will throw in an exception, null pointer exception. Okay, clear? Such type of approach is not working over here. Clear? ओके, जस्ट लिटल बिट तुम्हाला समजून घ्यावं लागेल, कारण कोर जावा आहे. आता यापुढे आपण जसं उद्या बघू, उद्या आपल्याला अजून ऍडव्हान्स गोष्टी करायला मिळतील. ओके, सो तुम्ही त्याला मॅनेज करू शकता. सो आय होप सो की तुम्ही क्लिअर आहात इतकं. येस ऑर नो गाईज? राईट, हे झालं तुमचं. ओके, स्प्रिंग बूट मध्ये कोर जावा रिलेटेड ऍप्लिकेशन कसे बनवायचे, कसं वर्क करायचं. आता सपोज तुम्ही आता हॅलो कंट्रोलर सारखा एखादा सपोज युजर कंट्रोलर बनवला. ओके, काय करावं लागेल तुम्हाला? युजर कंट्रोलरला सुद्धा कुठे रजिस्टर करणार तुम्ही? कॉन्फिगरेशन क्लास मध्ये. क्लिअर आहात? आणि कॉन्फिगरेशन क्लास किती बनवायचे? आपल्याला 1000 कॉन्फिगरेशन क्लास बनवायची गरज आहे का? नाही, एका ऍप्लिकेशन एक कॉन्फिगरेशन क्लास इनफ, राईट. ओके, तर या कॉन्फिगरेशन क्लास जो बनवला तर लक्षात घ्यायचे की त्याला कॉन्फिगरेशन अनोटेशनच असलं पाहिजे. त्याला कंपोनंट, त्याला सर्व्हिस, त्याला रिपॉझिटरी अनोटेशन जर दिला तर ते वर्क करणार नाहीये. सो इट मस्ट बी कॉन्फिगरेशन अनोटेशन. आय होप की क्लिअर आहात तुम्ही. येस और नो? ओके, सो ऑल दीज आर द सम ओके इम्पॉर्टंट पॉइंट्स. ओके ओके फाईन. नाव आता तुम्हाला सपोज जसं की आपण युजर क्लास आहे, आपला युजर क्लास आपण आपण हा युजर क्लास आहे. युजर क्लासचा आपण बघितलात ना तुम्ही गाईज, इकडे काय करतोय, एक थोडस हार्ड कोडेड ऑब्जेक्ट इकडे बनवलेला आहे युजर क्लासचा. हा, जर आपल्याला असं बनवायचं नाही तर आपण काय करणार गाईज, इकडे बघा, युजर क्लासचा बी इकडे बिन क्रिएट करू शकतो आपण. कशा क्रिएट करणार? हा बिन काय केला जाईल? कुणासाठी क्रिएट करतोय आपण हा बिन? हा स्प्रिंग बूटच्या कंपोनंट कंपोनंटसाठी, म्हणजे स्प्रिंग बूटचं जे काही कंट्रोलर आहे, स्प्रिंग बूट कंट्रोलर, ओके, ज्याला आपण काय म्हणत असतो की कंटेनर म्हणतो, स्प्रिंग कंटेनर. स्प्रिंग कंटेनरला जाऊन रजिस्टर होणार आहे. क्लिअर आहात? याचं या नाव काय द्यायचंय ते तुम्हाला नाव देऊ शकता तुम्ही मेथडला. मॅटर नाही की फक्त तुम्ही युजर आहे तर गेट युजरच करा. क्रिएट युजर सुद्धा नाव तुम्ही देऊ शकता याला, राईट.
गेटिंग गाईज. सो न्यू काय करणार आपण इकडे, युजर पास करणार पूर्णचा. आणि इथं काय करणार, ऑब्विसली देर इज अ वन मोर अनोटेशन वी हॅव टू प्रोव्हाइड इट हिअर ऍज अन युजर. याला काय नाव देणार आपण, युजर नाव देणार. राईट, क्लिअर आहात. हॅलो. आता मग मी काय करणार, आता मी इकडे येणार. इकडे आल्यानंतर हे जे युजर मी इकडे बनवलाय याला मी कमेंट इट आउट करतोय. क्लिअर आहात. इसकी जरूरत ही नहीं है अभी. तो अब हम क्या करेंगे फिर, अब ये जो प्राइवेट इधर यूजर बनाया है इसको ऐसे ना बनाते हुए इधर क्या डालेंगे, ऑटो वायर. ऑटो वायर वर्क्स हो गया. क्लियर. डन. बघा आता हा इकडला जो, सॉरी, हे जी इथली न्यू युजरची डिपेंडन्सी आपण केली होती ती हटलेली आहे. आता तुम्हाला युजर कुठेही ऍक्सेस करायचा असेल, जस्ट यू नीड टू ऑटो वायर इट. आता बघा इथं जर युजर क्रिएट केला तर तो इथंच ऍक्सेसिबल असेल. येस ऑर नो. बट सपोज मला काय करायचं, युजर हॅलो कंट्रोलर मध्ये पण युज करायचं आणि युजर आय जस्ट वॉन्ट टू युज इन टू एक्स वाय झेड कंट्रोलर. मग काय करणार, तिथं पण युजर क्रिएट करू का मी, नाही. जस्ट वन्स क्रिएट इट, वन्स यूज ऍज मेनी ऍज, ओके, ऍज एनीवेअर. नाव जस्ट सेम वेनी आपण ऍप्लिकेशन रन करूया and it will work fine. ओके डन गाईज. नाव विचारते तुम्हाला. ओके, अजय पाटील, काय जेंडर मेल अँड मोबाईल नंबर, एंटर. परफेक्टली वर्किंग गाईज इट. यस ऑर नो. कळलं तुम्हाला, म्हणजे आपण कशा वेनी मॅनेज करू शकतो ऍप्लिकेशनला राईट नाव. हाऊ स्प्रिंग बूट वर्क, how to create standalone application into Spring Boot, what is Maven, how to manage the pom.xml file and dependencies, right? Here, हा ऑटो वायर यूज. हा आता मी तुला करून दाखवतो. ओके, बघा इथे हा युजर आहे आपला, इकडे नल केलेली आहे मी इथे ऑलरेडी. राईट. सो इश्यू आला का आपल्याला, नो. का नाही आला, कारण हा जो युजर आहे, हा युजर इकडे आपण नल डिक्लेअर केला, पण ज्यावेळेस हा रन होईल त्यावेळेस काय होईल, हा युजर जो ऍप्लिकेशन कॉन्टेक्स्ट मध्ये आहे म्हणजे स्प्रिंग कंटेनर मध्ये, त्याची व्हॅल्यू आपल्याला इकडे मिळून जाईल ऑटोमॅटिकली. हा वायर करेल. गेटिंग. कधी वायर करेल लक्षात घ्या, नेम ऑफ युअर बिन मस्ट बी सेम. क्लिअर. आता मी इकडे युजर ओ बी जे काय केलं, युजर ओ बी जे. याच ऑर नो. नाव सपोज मी जर रन केलं तर मला हा युजर इकडे मिळेल का, इकडे युजर आहे, इकडे काय युजर obj. So what will happen, we will check it here. So again I will execute it guys as a Spring Boot application or you can use it as a Java application. ओके, हे बघा इकडे टाकायला म्हणेल तो. आता इथे मी काय करतोय, अजय एंटर केलं. ओके, मी जेंडर मध्ये ते गेलं चला, ठीक आहे. ओ इट्स वर्किंग, नो इश्यू गाईज. हाऊ इट विल वर्किंग. हा युजर आहे, हा इकडे युजर ऑब्जेक्ट. हा मॅनेज करतोय गाईज युजर, जो कंटेनर मध्ये प्रेझेंट आहे तो घेऊन येतोय. राईट. ठीक आहे, नो इश्यू गाईज, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, असं झालं तर, बट एकदा आपल्यासाठी बेटर असेल की आपण
ऍज पर द नेमिंग कन्व्हेन्शन जाऊ. ठीक आहे, म्हणजे आपल्याला पण आयडेंटिफाय करायला इझी जाईल, राईट? ओके फाईन, ठीक आहे. काही डाऊट तुम्हाला इथपर्यंत? ओके फाईन. सो गाईज आज आपण इकडेच थांबूया. नाव वी विल कंटिन्यू. ओके, टुमॉरो उद्या आपण, मी तुम्हाला टाइम सांगेल. स्प्रिंग मध्ये तो सोडून द्या आता, तू इथे स्प्रिंग बूट कर. ठीक आहे.